सुस्वागतम. अमरिंद मंडळाच्या अमृत महोत्सवी वसंत व्याख्यानमालेचं आज 5वं पुष्प गुंफण्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत अनघा मोडक, सुप्रसिद्ध वक्ता आणि निवेदिका, आणि नेहा खरे, आकाशवाणी कार्यक्रम अधिकारी. यावर्षी सुप्रसिद्ध साहित्यिक शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने शांतस्मरण हा आपण एक साहित्यावर आधारित विशेष कार्यक्रम करत आहोत. नेहाची ओळख करून द्यायचं म्हणजे खरं सांगायचं तर नेहा आपल्या घरचीच आहे, कारण ती आपली आजीव सभासद आहे आणि चांगले चांगले वक्ते सुचवण्यामध्ये तिचा आम्हाला खूप मोलाची मदत होत असते. आकाशवाणीच्या माध्यमातून आपले कार्यक्रम महाराष्ट्रभर पोहोचवत असते. ती आकाशवाणीमध्ये प्रोग्राम एक्झिक्युटिव्ह या पदावर कार्यरत आहे. गेली 28 वर्षे विविध कार्यक्रमांची तिने निर्मिती केलेली आहे. अनेक मान्यवरांच्या मुलाखती तिने घेतल्या आणि विविध विषयावर कार्यक्रम मालिकांची तिने निर्मिती केलेली आहे. लहान मुलांसाठी कार्यक्रम विषयक क्वालालंपूर मलेशियामध्ये आयोजित आशियाई रेडिओ कार्यशाळेत ऑल इंडिया रेडिओचे प्रतिनिधित्व करण्याची संधी तिला मिळाली होती. ग दि माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या जन्मशताब्दी निमित्त तेजाची आरती ही 13 भागांची मालिका तिने केलेली अत्यंत लोकप्रिय झाली. सध्या वनिता मंडळ आणि FM रेनबो वाहिनीवरील मराठी विभागाची ती निर्माती आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद बोरिवली तर्फे 2014 मध्ये स्वराभिनय पुरस्काराने तिला सन्मानित करण्यात आलं आहे आणि आकाशवाणी माध्यमातील कार्यासाठी आम्ही उद्योगिनी पुरस्कार या पुरस्काराने देखील ती सन्मानित आहे. आज आपण जिला ऐकण्यास उत्सुक आहात ती अनघा मोडक. अनघाची ओळख करून देण्यापूर्वी मला सांगायला आवडेल की आम्ही गेले अनेक वर्ष प्रयत्न करत होतो की अनघाला आपल्याकडे आणायचं. दरवर्षी आम्ही पुढे ढकलत होतो कारण आम्हाला तिला ऑनलाईन नाही, तुम्हाला ऑफलाईनच्या माध्यमातून भेटवायचं होतं आणि तो योग यावर्षी 75व्या वर्षी आला, याचा आम्हाला खूप आनंद होतोय. अनघाने कला शाखेतून पदवी संपादन केली. नंतर तिने डिप्लोमा इन कम्युनिकेशन अँड जर्नलिझम ही पदविका संपादित करत असताना ती पुणे विद्यापीठातून 3य क्रमांकाने आणि महाविद्यालयातून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आहे. शिवाय तिने मास्टर इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन यात देखील पदव्युत्तर पदवी संपादन केलेली आहे. गांधर्व महाविद्यालयातून गायनाच्या 3 परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आहेत. डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स म्हणजे नाट्यशास्त्राची पदविका तिने अस्मिता चित्र अकॅडमीमधून घेतलेली आहे आणि शिवाय छायाचित्रण कलेत देखील पदविका संपादित केलेली, अशी हरवणारी आज व्याख्याती आपल्याला लाभलेली आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती या 4ही भाषांवरती तिचं प्रभुत्व आहे. आपण सगळे ABP माझा बघता आणि ABP माझा यावर्षीचे आपले मीडिया पार्टनर आहे. त्या वृत्तवाहिनीवर माझा संघर्ष आणि मी या कार्यक्रमाची मुलाखतकार म्हणून कार्यरत ती होती. तसंच आकाशवाणी मुंबई केंद्राच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर रेडिओ जॉकी म्हणून ती कार्यरत असते. आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीच्या अनेक श्राव्य मालिकांसाठी आवाज आणि नाट्य अभिवाचन तिने केलेलं आहे. अनेक संस्थांच्या कार्यक्रमांचं तिने सूत्रसंचालन, निवेदन, आखणी याच्यामध्ये ती नेहमी असते. सध्या नवे प्रकल्प म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की स्वयं टॉक्स, हे तुम्हाला ऐकून माहिती असेल तर त्याच्या व्हिडिओजला मिळालेला उदंड प्रतिसाद हा एका नव्या पॉडकास्ट सिरीजच्या निर्मितीमागे महत्त्वाचा ठरला. त्यात अनघाचं मोठं योगदान आहे. 5 लाखांवर मिळालेले व्ह्यूज आणि त्यातून मिळालेला भरघोस प्रतिसाद हा एक नवी ऊर्जा देणारा कार्यक्रम ठरलेला आहे. मंडे विथ अनघा, दर आठवड्याची सुरुवात ही झकास आणि फ्रेश व्हावी या सिरीज मागील संकल्पना, नवा विचार, नवा उत्साह, सकारात्मक दृष्टिकोन, कथा, किस्से, प्रसंग आणि गोष्टी यातूनच ती सिरीज आज रंगते आहे. आणि अशा रीतीने सकारात्मकतेची समृद्धी आणि प्रेरणादायी विचारांची श्रीमंती घेऊन ही पॉडकास्ट सिरीज हे 2022चं वैशिष्ट्य आहे असं म्हणायला हरकत नाही. लॉकडाऊनच्या काळामध्ये बऱ्याच जणांना काय करावं हे सुचत नव्हतं, पण अनघानी त्याच्यावर देखील मात केली आहे. जुलैपासून तिने संवाद शाळा या नवीन उपक्रमाला सुरुवात केली आणि मंचापासून प्रपंचापर्यंत व्यक्त कसं व्हावं, संवादापासून सुखसंवादापर्यंत प्रवास कसा करता येईल याची
सुसंवादी कौशल्य तिने संवाद शाळेतून उघडून दाखवली. 14 बेसिक बॅचेस, 4 ॲडव्हान्स बॅचेस, बालसंवाद शाळेच्या 5 बॅचेस असे तिने भरघोस कार्यक्रम केले. तिची अनेक विविध विषयांवरती ती व्याख्यानं देत असते. त्यातील मी थोडेसे नमूद करते. खरं तर परिचय हा खूप मोठा होतोय, पण तो सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं. गुणांकित सावरकर, पाऊस गप्पा, बोलू ऐसे बोल, ज्ञानियांचा विज्ञानू, जीना इसी का नाम है, जगण्याचे गाणे होताना, अंथरूण ते उंबरठा, असंही असतं लॉकडाऊन, शुरामी वंदिले, असे अनेक व्याख्यानं ती वेगवेगळ्या ठिकाणी देत असते. अनेक संस्थांवरती कार्यरत असते. आपल्या दादरशी संबंधित म्हणजे दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राची युवा प्रतिनिधी म्हणून तिने काम केलेलं आहे. तुम्हाला मिनल मोहाडीकरचं आम्ही उद्योगिनी प्रोग्राम माहीत असेल, त्याचं सूत्रसंचालन निवेदन अनघा करत असते. तुळशीदास बोरकर, सुरेश तळवळकर, पंडित सुरेश वाडकर, डॉक्टर गौरी माहुलीकर अशा अनेक जणांच्या मुलाखती तिने घेतलेल्या आहेत आणि त्या सर्व साठवणीतल्या आर्कायवल म्हणून मान्यता प्राप्त झालेल्या आहेत. हे विशेष. आता तिला अनेक पुरस्कार मिळालेत. त्यातले काही निवडक पुरस्कार म्हणजे नॅप फाउंडेशन नाशिक यांच्यातर्फे राज्यस्तरीय विशेष सेवा पुरस्कार तिला 2020 साली मिळालेला आहे. मुंबई पोलीस विलेपार्ले विभाग कलाक्षेत्र पुरस्कार 2022, जनसेवा समिती विलेपार्ले तर्फे जनगौरव पुरस्कार प्रथम वर्ष 2018, रोटरी क्लब पुणे तर्फे राज्यस्तरीय कर्तृत्ववान व्यावसायिक गुणवत्ता कलाक्षेत्र पुरस्कार 2018 आणि रुपारेल कॉलेजमध्ये म्हणजे परत आपल्या दादरशीच संबंधित आहे नाही का, 2007 आणि 2010 या वर्षांसाठीचा बेस्ट परफॉर्मन्स ऑफ द इयर अवॉर्ड तिला प्राप्त झालेला आहे. सर्व पुरस्कारांची यादी वाचत बसले तर आपण तिचा कार्यक्रम ऐकू शकणार नाही. त्यामुळे मी आता शेवटच्या ह्याच्याकडे येते. वयाच्या 24व्या वर्षी डेंग्यूमुळे तिला अंधत्व प्राप्त झालं, पण त्या अंधत्वावर तिने मात करून तिने आपला एक वेगळा ठसा समाज मानसामध्ये उमटवला की आज तिच्याकडे बघून अनेकांना स्फूर्ती मिळते आणि तिचं निवेदन, तिच्या वाणीवरची जी सरस्वती आहे आणि ओघवती भाषा आहे ती त्याच्या सहाय्याने तिने आज खूप मोठा ठसा आपल्या महाराष्ट्रामध्ये उमटवलाय. कारण अनघा मोडक म्हटलं की तुफान गर्दी होते. कालच मला काही जणांनी सांगितलं आम्हाला फोटो पण काढायचे. म्हटलं नक्कीच मिळतील, पण कार्यक्रम आधी ऐका. आणि तिची सरस्वती, तिची जी वाणी आहे ती आता ऐकण्यास आपण उत्सुक आहात. आज जशा आपण उपस्थित राहिल्या तसं उद्या देखील उपस्थित राहा असं आवर्जून सांगते आणि कार्यक्रमांना त्यांना सुरुवात करायची विनंती करते. त्याचं कारण थोडक्यात सांगते. उद्या जो वक्ता आहे तो आमच्या अमरिंद मंडळाच्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा 12 वर्षापूर्वीचा पहिला आलेला विजेता आहे आणि म्हणून 75व्या वर्षी आम्ही त्याला खास व्याख्याता म्हणून निमंत्रित केलंय. हीच आमची पुण्याई आहे असं आम्ही म्हणतो. त्यामुळे आता मी ओव्हर टू नेहा खरे. नमस्कार. मुळात अमर हिंद मंडळ ही एक परंपरा आहे असं मला वाटतं आणि या परंपरेचे अमृत क्षण हे वर्ष वेचत असताना त्यात आम्हाला सहभागी होता येणं आणि विचार मंथन करता येणं ही खूप आनंदाची बाब आहे. त्यामुळे माझ्याकडून आणि नेहाताईकडनं मनापासून ऋण व्यक्त करते. खूप कृतज्ञता. याचं कारण मी म्हटलं तसं की फक्त वर्ष किंवा ते साल महत्त्वाचं नसतं. मंथनाची परंपरा कारणीभूत असते की जी मंथनाची परंपरा कदाचित विषाला मागं टाकते आणि अमृताची देणगी घेऊन पुढे जाते आणि ते वर्ष हे आजचं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या परंपरेला नावारूपाला येण्यासाठी नव्हे तर त्याचं काम केवळ मोठं होण्यासाठी म्हणून नव्हे तर ते सिद्ध होण्यासाठी हे वर्ष खऱ्या अर्थी कारणीभूत ठरेल याची मला खात्री आहे. आणि त्यात सहभागी होण्याची संधी मिळणं ही आनंदाची बाब, म्हणून विशेष कृतज्ञता. त्यातही आनंदाची गोष्ट पुन्हा म्हणजे शांताबाई शेळके हा आपल्या प्रत्येकांचा अतिशय लाडका आणि हृदय विषय नाही का नेहाताई? अगदी खरंय. शांताबाई शेळके म्हटल्यानंतर सगळ्या मराठी रसिकांचे कान लगेच टवकारले जातात. खरंय. साक्षात सरस्वतीचं रूप असं आपण म्हणू शकतो त्यांना. निश्चित. पण ही सरस्वती अनेक अंगांनी रसवती होत होती. ती कशी होत होती याचाच प्रवास आजच्या शांत स्मरण या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही तुमच्यासमोर उलगडत जाणार आहोत. माझ्या मते दादरकरांना सूचना करायची आवश्यकता नसते. आपण सुज्ञ आहात. पण तरी सुद्धा शांत स्मरण करत असताना आपल्या भ्रमणध्वनींनी ते शांत स्मरण केलं तर आम्हाला अधिक आवडेल. त्यामुळे आपले आपले भ्रमणध्वनी बंद ठेवा किंवा मौनात ठेवा अशी नम्र सूचना करून अर्थातच ही सगळी आजची यामिनी फुलवत असताना
त्यांनी निर्माण केलेला तो चंद्रमा आधी अनुभवूया आणि त्यानंतर गाण्यांच्या सोबतीनं ही अख्खी आमची गप्पांची मैफल अनुभवत जाऊया. तोच चंद्रमा भात तीच चैत्रयामिनी एकांती मजत मीप तीच तुही कामिनी तीच तुही कामिनी तोच चंद्रमा भात. निरवताती तशीच धुंदतेच चांदणे छाया रेखिले चित्रतेच देखणे जाईचा पुंज तोच तीच गंध मोहिनी एकांती मधुर समीप तीच तुही कामिनी तीच तुही कामिनी. मेघांची पटले भेदुनी गगनोदरी मेघांची पटले भेदुनी गगनोदरी संचार करी तो गरुड नसे मी परी. बहरली जिथे हिरवळीत कोमल फुले बहरली जिथे हिरवळीत कोमल फुले मी फूल पाखरू झुले तिथे चिमुकले मी फूल पाखरू झुले तिथे चिमुकले. लखलखून उजळी घन तिमिराला अशी लखलखून उजळी घन तिमिराला अशी मी विद्युल्लतिका नसे कुणी उर्वशी. ढगळे कपरी जो दिसतो गगनांगणी चमकते तयातून इवली मी चांदणी चमकते तयातून इवली मी चांदणी. उद्दाम उधळीते सुगंध श्वासातुनी उद्दाम उधळीते सुगंध श्वासातुनी ती गुलाब कलिका नाही मी मानिनी लाजुनिया बसते लपून पर्णांतरी लाजुनिया बसते लपून पर्णांतरी. मी साधी भोळी तुळशीची मंजिरी मी साधी भोळी तुळशीची मंजिरी. वा, किती सहजतेने शांताबाई स्वतःच्या प्रतिभेविषयी काव्याविषयी, खरं तर मी असं कवितेचं नाव आहे पण हे मी पण बाजूला ठेवून एक नवखी ओळख मांडत जातात. मला ही कविता यासाठी महत्वाची वाटते की बाई स्वतःला फुलपाखरू म्हणतात, चांदणी म्हणतात, मंजिरी म्हणतात. खरं तर शांता ज शेळके हे साहित्य क्षेत्रातलं आजही वलयांकित असणारं असं नाव, पण आजूबाजूला एवढं असामान्य वलय असून सुद्धा स्वतःकडे अतिशय सहजतेने जेव्हा सामान्य पण स्वीकारता येतं, जेव्हा त्यांना हे म्हणता येतं की सहज सहज फुलू द्यावे फूल सहज दरवळावा वास सहज दरवळावे फूल सहज दरवळावा वास अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टहास. हा जेव्हा अट्टहास नसतो ना त्याच वेळेला ही गोष्ट आपल्या सहजन्माला येते आणि त्या सहजतेच देणं घेऊन शांताबाईंमधल्या या प्रतिभेचं फुलपाखरू झालं, अवकाशाला भेदून चांदणी झाली आणि त्याही पेक्षा महत्वाचं त्यांची मंजिरी झाली. म्हणूनच बाई प्रतिभेविषयी बोलताना सुद्धा हेच म्हणत झाले असतील की उन्मेष कल्पतरुवरी बहरून आल्या मंजिरी. मंजिरी हे देणं आपल्याला कदाचित साधं सोपं वाटेल, पण जेव्हा सूज्ञपणे आपण त्याचा विचार करतो त्यावेळेला लक्षात येतं की मंजिरी हे बीजतत्व आहे. तुळशीत नाही, मंजिरीतच 100 तुळशी निर्माण करण्याची क्षमता असते. हे बीजतत्व शांताबाईंच्या प्रतिभेत, काव्यात आहे, अस्तित्वात आहे. म्हणूनच शांताबाईंनी हे सावळेपण इतक्या सहजतेने स्वीकारलं की ते स्वीकारत असताना सूक्ष्म गोष्टी अनुभवल्या, मांडल्या आणि व्याप्ताला सुद्धा तितक्याच अप्रतिमरित्या कवेत घेतलं. कदाचित म्हणूनच आजची त्यांची रसवंती ही शीतल, आल्हाददायक आणि शुभ्र असताना पौर्णिमेच्याच दिवशी आपण त्यांचा उलगडा करणं हे काही विशेष नाही.
आजचा योगही तितकाच देखणा आहे, नाही का? अगदी खरंय. आज वैशाख पौर्णिमा, बुद्ध पौर्णिमा असं आपण म्हणतो. तर संपूर्ण जगाला स्नेह आणि शांतीची शिकवण देणारा, विचार देणारा असा गौतम बुद्ध. त्याच्यातला स्नेह आणि शांतपणा या दोन्ही गोष्टी आपल्याला शांताबाईंच्या व्यक्तित्वात आणि त्यांच्या साहित्यात, त्यांच्या अस्तित्वात, त्यांच्या कवित्वातही अगदी सहजपणे उमटताना दिसतात. शांतरस हा कसा असतो तर शांतरस जो आहे तो सहज, स्वाभाविक आणि सुंदर असा आहे. म्हणजे त्याला शांतपणाला अहंकार नाही, त्याला दंभ नाही, आपल्या अस्तित्वाच्या खाणाखुणा तो मिरवत नाही. तो असतो, तो अनुभवता येतो, ज्याला तो जाणवतो त्यालाच तो अनुभवता येतो आणि त्याला सोडून जावंसं वाटत नाही. आणि का शांताबाईंच्या साहित्याचं बोट पकडलं की ते सुद्धा असं सोडून जावंसं वाटतच नाही आपल्याला. आपण अधिक त्यात गुंतत जातो. आणि म्हणूनच आजच्या दिवशी शांताबाईंच्या चरित्राचं आणि त्यांच्या साहित्याचं स्मरण करणं आणि त्यासाठी शांत स्मरण असं शीर्षक हे किती समर्पक आहे नाही? निश्चितच. मी मगाशीच म्हटलं तसं हा शांताबा कवेत घेणं सोपं नाही. आजूबाजूला मिरवणाऱ्या गोष्टी पाहणं सहज शक्य असतं, मुरवलेल्या आणि मुरलेल्या गोष्टी पाहणं अधिक अवघड असतं. आणि म्हणूनच शांताबाईंनी जे जे पेरून ठेवलं ते आज आपण फक्त शोधक नजरेने पाहत जाणार आहोत इतकंच. पण मुळात आपल्याला हे सगळं दिसतं कुठे? खरं सांगायचं तर माणसाच्या अस्तित्वात ते असावं लागतं, वसावं लागतं, तरच ते दिसतं, भेटतं. शांताबाईंची छबीच मुळात खूप काही सांगून जाते, नाही का? हो ना. शांताबाई शेळके यांचं चित्र, यांचा फोटो आपण डोळ्यासमोर आणला की काय दिसतं? डोईवर पदर ल्यालेल्या, ठसठशीत कुंकू लावलेल्या, गुबगुबीत गालांच्या, मोठ्या फ्रेमचा चष्मा लावलेल्या आणि त्या चष्म्यातून डोकावणारे त्यांचे भावुक, उत्सुक, निरागस असे डोळे आपल्याला दिसतात. आणि शांताबाईंचा तो हसऱ्या चेहऱ्यातला फोटो हा आपल्याला खूप अगदी आपल्या जवळचा वाटतो, नाही का? खरंय. पण या सगळ्याला जोड महत्वाची किंवा वलयाची केव्हा मिळते? मला मनापासून असं वाटतं की एखादी प्रतिमेत दिसणारी गोष्ट जेव्हा प्रतिभेत उमटते तेव्हा ती मोठी ठरते. खरंय. शांताबाईंच्या प्रतिमेतलं सगळंच्या सगळं प्रतिभेत उमटलं कसं तेही बघूया. काय काय सांगत जाते त्यांची प्रतिभा? त्यांच्या डोईवरचा पदर म्हणजे त्यांच्या प्रतिभेनं जपलेलं खानदानीपणे, जे त्यांनी कधीही डोक्यावरून खांद्यावर सुद्धा ढळू दिलं नाही. त्यांचे गोबरे गाल म्हणजे त्यांच्या प्रतिभेचं श्रीमंत सौष्ठव आहे. त्यांच्या कपाळावरचं ठसठशीत कुंकू म्हणजे त्याच प्रतिभेच्या सुभगाचं लक्षण आहे. त्यांचं हसरं चांदणं, त्या स्वतःच म्हणतात ना, उजळे तुझ्या हास्यातून चारी युगांची पौर्णिमा, नाही का? तर त्यांच्याच या पौर्णिमेचा हा ठाव आपल्याला घेता येतो. याचं कारण दुःख उगाळत नाही बसत शांताबाई. त्या काळोखाला बेधून पल्याड जातात आणि स्वतःचं हसरं चांदण शिंपण आपल्या प्रत्येकाच्या मनावर करत जातात. त्यांचे भावुक निरागस डोळे हे औत्सुक्याचं दर्शन आहे. आणि मला सांगा, आपण अनेकदा म्हणतो ना की तू जसा चष्मा लावशील तसं जग दिसतं. मग शांताबाईंचा चष्मा कसा आहे? जाड भिंगांचा चष्मा आहे. म्हणूनच सूक्ष्माती सूक्ष्म गोष्ट सुद्धा मोठी, भव्य, व्यापक होऊन त्यांच्या समोर उभी राहते. आणि इतकंच नाही तर त्याची मोठी फ्रेम म्हणजे शांताबाईंनी हाती धरलेल्या सौंदर्याची चौकट आहे. शांताबाईंनी सौंदर्यच दृष्टीला लावलंय, त्यामुळे शांताबाईंसमोर जे जे येईल ते अधिक लोभस आणि सुंदर होतं. हे सगळं शांताबाई जेव्हा उमटवत जातात त्याच वेळेला शांताबाईंची छबी आपल्या मनात प्रतिभेसकट ठसत जाते, नाही का? अगदी खरंय. सौंदर्याची चौकट शांताबाईंची जी आहे ती आपल्याला सुखावते. पण खरं तर शांताबाईंना अशा कुठल्याही चौकटीमध्ये आपल्याला बसवताच येत नाही. कारण त्यांची प्रतिभा ही बहुअंगाने फुलत आणि बहरत जात असते. शांताबाई म्हणजे कोण हो? शांताबाई म्हणजे कवयित्री, गीतकार, समीक्षक, अनुवादक, प्राणीमैत्रीण, त्यातही मांजराची त्यांना खूप आवड, मार्जार मैत्रीण असं म्हणायला हवं. खरंय. ललित लेखन करणाऱ्या, सदर लेखन करणाऱ्या आणि या साऱ्याचा एकत्रित लोलक हा आपल्याला जाणता अजाणता अनुभवता येतो. तुम्हाला असं वाटलं असेल जाणता अजाणता हे काही फक्त आम्ही
ज्या पुस्तकाचा आधार घेऊन बोलणार आहोत त्याचं शीर्षक म्हणून घेतलंय का? मुळात आज शांताबाई उलगडणार आहोत कशा? फक्त त्यांच्या कवितातून, गाण्यातून? छे छे. अहो, इंद्रधनुष्य कितीही कवेत घ्यावंसं वाटलं किंवा त्याला स्पर्श करावासा वाटला तरी तो करता येतच नाही. त्यासाठी तुम्हाला उन्हाचा चटका आणि पावसाचा ओलावा अधिक कळावा लागतो. इंद्रधनुष्य आपोआप फुलून येतं. शांताबाईंच्या चरित्रामधले असे दुःखद क्षण आणि सुखाच्या सरी या दोन्हीचे गुंफण कुठे जर अनुभवायला मिळाली असेल तर ती फक्त कवित्वात किंवा त्यांच्या प्रतिभेत दिसत नाही. कारण बाईंचा व्यासंग इतका अफाट आहे की तो इंद्ररंगी लोलक एका साहित्य प्रकारातून मांडणं शक्य नाही. मग विचार केला की हा सगळा लोलक एकत्रित कुठे सापडेल. तो विचार करत असतानाच ही पुस्तकं समोर आली आणि मग लक्षात आलं की सदर लेखन हा शांताबाईंनी जो प्रकार हाताळलाय त्या प्रकारात खरोखरीच जाणता अजाणता म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष शब्दात गवसलेल्या शब्दांच्या पलीकडलं दिसलेलं भेटलेलं जाणवलेलं नेणीवेतलं सारं सारं शांताबाईंनी मांडलंय. आणि ते मांडताना एक दृष्टी नाही अनेक दृष्टींनी त्यांनी तो लोलक खरंच न्याहाळलाय आणि हाताळलाही. खरंय, सदर लेखनामध्ये शांताबाईंच्या कविता आपल्याला सापडतात. त्यांचा विचार आपल्याला सातत्याने भेटत राहतो. समीक्षा, अनुभव विश्व, त्यांचा कला व्यासंग आणि या सगळ्यामध्ये त्यांनी शोधलेलं माणूस पण या साऱ्याचं दर्शन एकाच रूपबंधात घडतं आणि ते म्हणजे सदर लेखनात. धूळपाटी या आपल्या पुस्तकामध्ये शांताबाईंनी सदर लेखनासंदर्भात काय म्हटलंय ते आपण जाणून घेऊया. त्या म्हणतात, वृत्तपत्रात सदर चालवणं ही गोष्ट काही लेखकांना कमीपणाची वाटते. हे लेखन शाश्वत नसतं. त्यात फक्त तात्कालिक घटना प्रसंगांवरच लिहिलं जातं, ज्याला एक चुरचुरीत उथळपणा असतो. जीवनाचा सखोल तळ गाठण्याची कुवत या लेखनात नसते. आजचं वृत्तपत्र ही उद्याची रद्दी असते हे आणि असेच कितीतरी आक्षेप हे सदर लेखनाच्या बाबतीत घेतले जातात. पण शांताबाई काय म्हणतात, त्यांची भूमिका स्पष्ट करताना असं म्हणतात, वाहत्या प्रवाहात अंग झोकून पाण्यावर तरंगताना पोहणाऱ्याला जो आनंद मिळतो तोच आनंद हे मुक्तलेखन सातत्याने करताना मला लाभला. पूर्वग्रहरहितता, मनाचं डोळसपण आणि कोणत्याही लहान मोठ्या गोष्टींना चटकन प्रतिसाद देणारी संवेदना याची या लेखनाला फार आवश्यकता आहे. शिवाय लिहिण्याची हौस हवी आणि कष्टाची तयारी हवी. सदर लेखनाची पहिली प्रेरणा पैसे मिळवणं ही असेल नव्हे, असतेच, पण तो काही त्याचा शेवट नव्हे. निर्मितीचा आनंद, आत्माविष्काराने लाभणारी तृप्ती हे अशा लेखनाचं खरं पारितोषिक आहे. आणि अशी पारितोषिकं शांताबाईंना सततच मिळत आली, नाही का? खरंय. मुळात आत्माविष्कार आणि त्यातनं शोधलेला आनंद किंवा त्यातल्या पारितोषिकांकडे पाहण्याची अतिशय सुंदर दृष्टी. मला सांगा, सोपं आहे का हो? आपण सामान्य असतो ना, म्हणून वृत्तपत्राची दुसऱ्या दिवशी रद्दी होते असा विचार करतो. शांताबाई ह्या प्रतिभेवर सद्दी ठोकणार आहेत. रद्दीची भीती उरते कुठे. म्हणूनच त्यांच्या प्रत्येक अक्षराला सुद्धा अक्षरतत्व मिळालं. त्या सदर लेखनाच्या प्रत्येक पानाचं खऱ्या अर्थी पुस्तकातच रूपांतर झालं असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. एक पानी, कवडसे, जाणता अजाणता, सांगावेसे वाटले म्हणून अशी अनेक पुस्तकं या सदर लेखनातूनच घडली. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला वाटतं की सदर लेखन हे तत्कालिक असतं. उत्कृष्ट लिहिणारा माणूस हा कायम कालातीत गोष्टीच मांडत जातो. पुलंनी फार सुंदर वर्णन केलं होतं, ते मला या बाबतीत खरं वाटतं की काही गोष्टी असतात त्या काळाच्या प्रवाहात तरतात, काही बुडतात, पण काहीच क्षण असे असतात किंवा ते भाग्य श्रीमंत क्षण असे असतात की जे अख्खं प्रवाहाचं पात्रच किंवा तो प्रवाहच श्रीमंत करतात आणि उजळून टाकतात. शांताबाई ह्या त्यातल्या आहेत ज्या फक्त प्रवाहाबरोबर त्यात बुडी मारून वाहिल्या नाहीत, तर त्यांनी स्वतः बरोबर अख्खं पात्र उजळलं आणि तो काळ सुद्धा खऱ्या अर्थी स्वतःच्या साहित्यानं, प्रतिभेनं, कवित्वानं आणि अर्थातच विचारांनी भाग्य श्रीमंत केला. म्हणूनच शताब्दी वर्षानंतर अजूनही आपण त्यांचं स्मरण करत राहणार आहोत. मला प्रामाणिकपणे सांगा, आपल्या बाजूला असणारा माणूस आपण उठून गेल्यानंतर 2 क्षण तरी बरं बोलतो का हो? तुमच्या हसण्यातच उत्तर आहे की नाही?
कारण आपणही हे करत असू किंवा आपल्याबद्दलही होत असतं. जन पळभर म्हणतील हाय हाय हीच गोष्ट खरं तर सत्य असते. पण असामान्य माणसांच्याच बाबतीत असं म्हटलं जातं की सत्कर्मांच्या दिव्य फुलांनी देव पूजिला ज्यांनी अनंत त्यांची जीवनयात्रा कधी न सरे मरणानी. वा. मरणाला स्मरणाचं सामर्थ्य शांताबाईंचं अस्तित्वही देतं आणि कवित्वही. म्हणूनच ही प्रतिभा कालातीत ठरते आणि या सदर लेखनाच्याही पुढे आपल्याला घेऊन जाते, विचार देणारी ठरते. हाच विचार त्या सदर लेखनाच्या लेखातून आणि त्यातनं उलगडत जाणाऱ्या वेगवेगळ्या विचारातून आम्ही तुमच्या समोर मांडत जाणार आहोत आणि त्यातूनच उलगडत जाणार आहोत हे चरित्र. अर्थात त्या वागीश्वरी विषयी आम्ही कितीही बोलायचं ठरवलं तरी आमचे शब्द अपुरेच पडतात. त्यामुळे त्यांचं वर्णन करायला त्यांचेच शब्द आधाराला घ्यावेसे वाटतात. खरे. शास्त्रे तुला वश सर्व ही विद्या कला वा संस्कृती स्पर्शामुळे तव देवते साकारती रुचिराकृती. लावण्य काही आगळे भरले दिसे विश्वांतरी विधिकन्यके विद्याधरी जय शारदे वागीश्वरी, जय शारदे वागीश्वरी. देव दिसला रे देव दिसला, देव फुलात फळात, देव वाहत्या जळात, देव निळ्या आभाळात रस रसला रे देव दिसला. खडी साखरेचा खडा तसा बोलतो बोबडा, खडी साखरेचा खडा तसा बोलतो बोबडा, देव धावी दुड दुडा गोड हसला रे देव दिसला. राही व्यापून सकळा, राही व्यापून सकळा, दावी तसे नाना कळा, सांगा सांगा याहून वेगळा देव कसला, सांगा याहून वेगळा देव कसला रे देव दिसला. कधी दिसे कधी दिसे कधी लपे सारी तयाचीच रूपे, कधी दिसे कधी लपे सारी तयाचीच रूपे, भाव हाच मनावर आज ठसला रे देव दिसला, देव दिसला रे देव दिसला.
शांताबाई तर म्हणतात की या सगळ्या फुलाफळात आहे, लहान मुलात आहे, आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, कधी दिसतो कधी लपतो, या सगळ्यातनं देव आपल्याला भेटत जातो हे खरं. पण मला सांगा, तरी सुद्धा देवात आणि आपल्यात एक अंतरच असतं ना. त्याचं अंतर जाणून घेऊन त्याला आपल्या बरोबर जोडून घेणारा, आपला नातलग म्हणवणारा असा काही विचार असतो आपल्याकडे? असतो ना. शांताबाईंकडे नक्की असतो. देव पण आणि माणूस पण यातलं अंतरच गाळून टाकणारा शांताबाईंचा हा लेख म्हणजेच देवी. देवी मंचर हे शांताबाईंच्या वाडवडिलांचं गाव आणि त्या गावामधली चौंडाई ही देवी. या चौंडेश्वरीच्या मंदिराच्या आवारामध्ये शांताबाई लहानपणी खेळायला जात असत. त्या असं म्हणतात की त्या वयामध्ये मला देवीचं देवपण कधी जाणवलं नाही. तिच्या भोवती कसलेही दैवी अलौकिक वलय मनाने निर्माण केलं नाही. देवी मला जिवंत माणसांसारखीच वाटायची. जशा माझ्या अनेक चुलत्या, आत्या, माम्या, मावशा, तशी देवी ही देखील आपली जवळची अशी कुणीतरी वडीलधारी नातेवाईक स्त्री आहे, हाच तिच्याविषयीचा भाव माझ्या मनामध्ये होता. क्या बात है. मला खरंच सांगावं, संतांची लक्षणं आपण ऐकतो, पण आपण अनुभवतो का आणि आचरणात आणतो का? मुळात देवात आपला नातलग आपण शोधतो का? जवळच सिद्धिविनायकाचं मंदिर आहे, बाकीची अनेक मंदिरं दादरमध्ये आहेत. देवळात गेल्यानंतर तू माझी आत्या आहेस, मावशी आहेस, मामी आहेस, आई आहेस, किंवा गणपतीला तू माझा भाऊराय आहेस रे असं म्हणून पांडुरंगाच्या किंवा गणरायाच्या चरणी आपण लीन होतो का? नाही होत. कारण आपल्याकडे प्रश्नांची रांग असते ना, सुखदुःखांचे हिशोब मांडायचे असतात ना. 4-2 पैसे ठेवल्यानंतर वाण्यासारखी दुकानात असते, तशी देवळातल्या दुकानात आपल्या दुःखाची यादी सांगायची असते ना. म्हणूनच मला मनापासून असं वाटतं की आपल्या घरात देवघर असतं, घराचं देवघर होत नाही. कारण ही मंडळी ज्या वेळेला आपल्याला आपली जवळची वाटतात, त्याच वेळेला देवपण आणि माणूस पण यातलं अंतर संपतं. मला सांगा, अद्वैताचा सिद्धांत दुसरा काय आहे? हो ना. नानकांना जेव्हा विचारलं होतं गुरूंनी की नानक गिनती बोलो, अख्खी गोष्ट सांगणं शक्य नाही, अगदी थोडक्यात तत्व सांगते जे ह्यात शांताबाईंनी मांडलंय. नानकांनी गिनती करायला सुरुवात केली आणि म्हणाले 11, 12, 13. पुढे नानक बोलेच ना. गुरुवारी सांगत होते बोलो नानक बोलो, आगे गिनती है. नानक म्हणाले नहीं गुरुजी, आगे गिनती ही नहीं, जो जो तेरा वो सब कुछ मेरा, और जो जो मेरा वो सब कुछ तेरा, तेरा के आगे सब अनगिनत है गुरुजी. वा. हे ज्या वेळेला पटतं त्याच वेळेला ये हृदयचे ती हृदय म्हणजे काय, आपली सगळी संत परंपरा जी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, ईश्वर निष्ठ म्हणतात हो, घनिष्ठ असतात ना, तेव्हाच निष्ठ म्हणजे काय हेही कळतं असं मला मनापासून वाटतं. आणि हे जिवंत लक्षणे शांताबाई शोधतात. खरं तर शांताबाई अजिबातच कर्मकांड करणाऱ्या, अतिशय श्रद्धाळू वगैरे अजिबातच नाही आहेत, पण मुळात शांताबाई अत्यंत संवेदनशील आहेत. देव समजायला भाव असावा लागतो आणि त्याला वेदना नाही, संवेदनाच कळावी लागते. शांताबाईंना ती कळते, म्हणून शांताबाईंना या देवी तत्वातलं माणूस पण आणि माणसात दडलेली देवी सहज भेटते. ती फक्त मूर्ती रूपात नाही तर बालरूपात अनुभवलेल्या साहित्यातून सुद्धा. अगदी म्हणजे लहानपणी जे काही ऐकलेलं वाचलेलं असं जे काही होतं ते शांताबाईंच्या मनावरती त्याचा अगदी खोल ठसा उमटलेला आहे. त्या म्हणतात की वेगवेगळ्या देवींचं महात्म्य, त्यांना वेढून असलेल्या कथा, दंतकथा यांनी अद्भुताच्या एका वेगळ्याच विश्वात मला ओढून नेलं. त्याचबरोबर बायकांच्या गाण्यात, त्यांनी रचलेल्या ओव्यात देवीचं देखणेपण, तिचे विविध अलंकार, तिच्या आवडीनिवडी यामुळे ती अधिक जिवंतपणे मनावर ठसली. मग एकनाथांच्या स्तोत्रातली विराट स्वरूपी आदिमाया ही जशी काळजाला व्यापून राहिली, तसे आईने पाठ करून घेतलेल्या गाण्यातले अंगी कंचुकी भरजरी, शालू ल्याली बुट्टेदारी, पोतपेट्या नाना परी, मंगळसूत्रा खाली सरी, काने भोकरे शाजिरी, हाती बांगड्या बिल्लोरी, भाळी कुंकवाची चिरी, प्रेम ढाळते आंबेवरी, आंबे त्रिपुरे सुंदरी हो, हे तिचं अलंकृत देखणं रूपही डोळ्यात ठसठशीतपणे भरलं.
वा वा. माझ्या मते शांताबाईंनी पुढे तिचं जे वर्णन केलंय ते सुद्धा तितकंच सुंदर आहे, नाही का? देवीचं वर्णन: माथ्यावर मुकुट, हाती शस्त्र, कुतूहलाने जरा वळवलेली मान, कपाळभर मळवट, मोठे डोळे, गळ्यात फुलांचा हार, नेसलेल्या हिरव्या साडीचा घोळ पावलात घुटमळत असलेली अशी देवी मला ओळखीची, खूप खूप ओळखीची वाटली, असं ते म्हणतात. म्हणजे हे कुठच्याही एखाद्या बाईचं वर्णन असावं, स्त्रीचं वर्णन असावं तुमच्या माझ्यातल्या, अशी ती देवी आणि माणूस, स्त्री याच्यातलं एकत्व हे दिसून येतं. खरंय. आणि शांताबाई हे बाई पण किती सहजतेनं मांडतात. शब्द प्रतिमा नाही आहेत का? खऱ्या अर्थी चित्रकार, म्हणजे शब्द चित्रकार शांताबाई म्हटल्या पाहिजेत आपण. त्यांनी प्रत्येक देवीचं वर्णन करत असताना ती देवी आपल्यासमोर उभी राहते. याच्या मागे सुद्धा त्यांचं बालपणच दडलेलं आहे. त्यांच्या शेळक्यांच्या वाड्यामध्ये नवरात्रीचा उत्सव व्हायचा आणि आजोळी सुद्धा व्हायचा. तर शांताबाई म्हणायच्या की माझे आजोबा आजी ज्या वेळेला आपण महालक्ष्मी उभारतो ना, तर त्यावेळेला सगळे मुखवटे घेऊन येतो बघा. ते मुखवटे नुसते पितळी असतात ना आधी, त्या पितळी मुखवट्यांना निर्जीवपणाच असतो. बाई म्हणायच्या की ज्या वेळेला आजी आजोबा ते लख्ख करायला लागायचे, त्याला छान रंगरंगोटी करायचे, त्याचे डोळे रेखायचे, ती सालंकृत उभी राहायची, तेव्हाच मला देवी जिवंत वाटायची. हे खूप महत्वाचं आहे. मला दृष्टांतच वाटतो हा, कारण शांताबाईंचा चेहरे नावाच्या लेखात याची कुठेतरी एक पुसटची रेघा अलगद उमटून जाते. शांताबाईंनी त्या लेखात काय म्हटलं होतं तेही सांगते आणि हा दृष्टांतही उलगडते. त्या लेखात बाई असं म्हणाल्या होत्या की अब्राहम लिंकनांचं उदाहरण दिलं होतं. तर लिंकनांचा मित्र आणि ते बसले असताना एक माणूस त्यांच्या समोर येतो आणि शिफारस पत्रांची आणि त्याच्या प्रशस्ती पत्रकांची चढत समोर ठेवतो आणि म्हणतो मला नोकरी हवी आहे. शक्यतोवर लिंकन कोणाला दुखवायचे नाहीत, पण त्या दिवशी लिंकनांनी त्या माणसाला नोकरी दिली नाही. त्यामागे मित्राने कारण विचारल्यावर लिंकन म्हणाले मला वा वा वा. सांगते सांगते आमराई पण आहेच शांताबाईंबरोबर, म्हणून ती पडली. तोही कसं आहे बघा, आम्ही सांगायच्या शांताबाई इथं वास करत असल्याशिवाय हे घडणार नाही. आणि त्याचा वासही तितकाच सुंदर येतोय. असं मी आधी मुद्दा मांडते, मग आमराईकडे येते. मुद्दा असा होता की शांताबाईंनी चेहऱ्या लेखात असं म्हटलं होतं, लिंकनांचं वाक्य होतं मला त्याचा चेहरा आवडला नाही. चेहरा हातात असतो का ग आपल्या? तर नाही. रूप कोण कसं घेऊन येईल काही सांगता येत नाही. अगदी खरंय. त्यावर बाई असं म्हणाल्या होत्या की लहानपणचं रूप आपल्या हातात नसेल, पण मोठेपणी त्या चेहऱ्यावर येणाऱ्या संस्कृतीची परिपक्वतेची रेष ही मोठेपणातलं व्यक्तित्व घडवत असते आणि सांगत असते. ती ज्याला कळते त्यालाच तो चेहरा जिवंत वाटतो, अन्यथा तो निर्जीवच. आपण सगळे पुतळेच बघत असतो, म्हणून आपल्याला मुखवटे घेऊन वावरावं लागतं. जेव्हा त्याच्या पल्याड आपण जातो तेव्हा माणसातला देव किंवा देवी आपल्याला दिसते आणि भेटते. अगदी खरंय. शांताबाई एकीकडे देवी हा लेख लिहितात, ज्यामध्ये काही पारंपरिक ओव्यांचा सुद्धा आपल्याला रेफरन्स संदर्भ आलेला दिसतो. तर परंपरा आणि नवता याचा सुरेख संगम हा शांताबाईंच्या लेखनामध्ये, त्यांच्या साहित्यामध्ये जाणवतो. जाणता अजाणता या पुस्तकामधलाच चोळी नावाचा एक फार सुंदर लेख आहे. जयू ही शांताबाईंच्या मैत्रिणीची नात, म्हणजे शांताबाईंच्या नातीच्याच वयाची. तिची आणि शांताबाईंची छान मैत्री झाली होती. ती जयू शांताबाईंशी छान गप्पा मारायची. ती एकदा शांताबाईंना असं म्हणाली, आंटी तुला ते गाणं माहितीये का गो? तर त्या म्हणाल्या, कुठलं ग गाणं जयू? जयू खूप हिंदी सिनेमा बघायची आणि दरवेळी कुठल्या ना कुठल्या गाण्याच्या ती आकंठ प्रेमामध्ये बुडलेली असायची. कुठलं गाणं तिच्या आवडीचं झालंय शांताबाईंना कुतूहल वाटलं. त्यांनी पुन्हा विचारलं, कुठलं गाणं म्हणतेस तू जयू? एरवी जयू खूप मोकळेपणाने त्यांच्याशी बोलायची, पण त्यावेळेला मात्र ती अडखळली. ती हलकेच म्हणाली, ते ग चोली के पीछे क्या है. पण तुझ्यासारखीला नाही आवडायचं ते, असं मला वाटतं. म्हणून अगं पण का नाही आवडायचं? अगं ते अश्लील वल्गर आहे, त्याच्यावर खूप टीका होतीये. मग तुला ते कसलं आवडणार? शांताबाई म्हणाल्या, जयू मी ते गाणं ऐकलंय, मला त्याची चाल खूप आवडलीये
आणि तू म्हणतेस तितकं ते गाणं अश्लील नाही. मला तर त्या गाण्यातला आशय देखील इतका आक्षेपार्ह वाटला नाही. आशय आक्षेपार्ह नाही? आता जयू खरंच उडालीच. आहे थोडासा, पण त्याचं असं आहे ना जयू, की ते गाणं लोकगीत आहे आणि अभिजात काव्यामध्ये जो संयम असतो, सूचकता असते, ती लोकगीतामध्ये बहुधा नसते. किंबहुना स्पष्टपणा, उघडपणा, काहीसा उत्तानपणा देखील लोकगीतात असावा लागतो. तो त्याचा एक महत्वाचा घटकच असतो म्हणे ना. हे सगळं जयूच्या डोक्यावरून जाईल की काय असं त्यांना वाटलं होतं, पण तिला ते कळलं आणि ती विस्मयाने चकित झाली. शांताबाई एवढ्यावरच थांबल्या नाहीत हा नगा. त्यांनी तिला चोळी गीताचं एक उदाहरण दिलं. वा. त्या म्हणाल्या की मराठीमध्ये सुद्धा चोळी गीत होत. मराठीमध्ये चोळी गीत? आता मात्र तू माझी मस्करी करतेस हा आंटी. मस्करी कशासाठी करायची? मी तुला एक जुनं मराठी चोळी गीतच ऐकवते. अगं यशवदे तुझा सावळा कुठेच हा नसतो, अगं यशवदे तुझा सावळा कुठेच हा नसतो, पाण्या जाता यमुने तीरी वाटेवर बसतो, हळूच माझ्या कानी लागुनी काय मला पुसतो, कालच माझा चेंडू हरवला कंचुकीत दिसतो. क्या बात आहे. मुळात आपण ना फार चौकटबद्ध भूमिका घेतो, म्हणून आपल्याला त्यातलं शील अश्लीलपण आपण शोधत जातो. मी मगाशी जे म्हटलं ना की शांताबाईंच्या सौंदर्याची चौकट इतकी मोठी आहे की शांताबाईंनी अभिजात वाङ्मयाचा अभ्यास केलेला असूनही, संस्कृतातले गाढ सगळं वाचन असून सुद्धा लोकसाहित्य आणि अभिजात साहित्य याच्यातले वाद शांताबाई घालत बसत नाहीत, तर त्यातला सुखसंवाद बाई बघतात, त्यातली वैशिष्ट्य बघतात. अगदी साधं विचारते, मला सांगा की ज्या वेळेला आपण एखादी पैठणी घ्यायला जातो त्यावेळेला हवा तो रंग, हवा तो पदर एकसंध सारखा सारखा अगदी हवा तसा डिट्टो मिळतो का? हा, बायकांनी लगेच नाही. कारण अनुभवाचे बोलेत ना, म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा तुम्ही जास्त पैठण्या खरेदी केल्या असतील, पण हवा तसा पदर नाही मिळाला तरी सुद्धा माझी पैठणी मला छान वाटते की नाही. शांताबाई साहित्याकडे बघत असताना ते स्वतःच म्हणून पाहतात. ते स्वतः त्यांनी लिहिलेलं असो अथवा नसो, त्यांची रसिकता ही त्यांच्या पैठणी इतकीच मोठी आणि जरतारी ठरते. त्या रसिक दृष्टीनं लोकसाहित्याकडे पाहत असताना त्यांना ती वैशिष्ट्यपूर्ण वाटते आणि म्हणून त्या त्यातल्या वाद बघत नाहीत, पुढे जाऊन त्या संवादी राहतात. मी मगाशी जो उल्लेख करत होते ना कैली पडल्यानंतर, तो आता सांगते. आमराईचा. शांताबाईंना ह्या सगळ्या गोष्टी पाठ का होत्या हो? आज माझ्या पिढीला काय नेहाताई किंवा इथे बसलेल्या अनेकांना काय, आमच्या घरी किती जणांनी अनेक जुनी गाणी किंवा ओव्या, फटके असं काही ऐकलेलं आहे? दुर्दैवाने नाही. हा, आणि किती पालकांनी सांगितलंय मला सांग? कठीणच आहे. आज बलम सामे असं गाणं लागल्यावर नाचणारी किती मंडळी आहेत अंगाशी. अशी तुम्ही हे बघा, मी काहीच विचारत नाही, तुम्ही हसता, ह्याच्यातनं उत्तरं मिळतात. मी आपली बापडी मुद्दे मांडत जाते. मुद्दा असा आहे की ज्या वेळेला अशी गाणी आपल्यापर्यंत पोहोचलीच नाहीत, तर ही संस्कारांच्या ठिपक्यांची रांगोळी आपल्या आयुष्याची दिवाळी कशी करणार सांगा बरं? नाहीच करू शकत. याचं कारण, त्याच्या पल्याड जायचं असेल तर तुम्हाला शांताबाईंनी अनुभवलेली आमराई बघावी लागते ग. म्हणजे आपण वाचलंय ही धुळपाठीत की बाई सप महाविद्यालयात होत्या, सर परशुराम भाऊ महाविद्यालय, तिकडनं बाईंच्या घरी जात असताना मोठी आमराई लागायची. आता ती लागत नाही, टिळक रोडवर सगळी डांबराई आहे. त्या आमराईतनं जात असताना शांताबाईंना भीती वाटायची. त्यात म्हणायचे की कोकिळेचे टुहुतकार सुद्धा भेदक वाटतात. मग काय करायचे बाई? तर त्यांनी लहानपणी ऐकलेल्या ओव्या, आजोबांनी वाचलेले पांडव प्रताप किंवा हरिविजय मधले सगळ्या लक्षण असतील किंवा त्यांची संस्कृत सुभाषित असतील, त्या बाई म्हणत म्हणत जायच्या. बाई म्हणायचं माझं पाठांतर तर चोख झालं, पण आयुष्यभर त्या पाठांतराला आंब्याच्या मोहराचा मादक स्पर्श लाभला. आज तोच स्पर्श इथं अनुभवायला मिळाला. कदाचित शांताबाईंनी पुष्टी दिली की काळजी करू नकोस, आंबा आजही वसंत फुलवणार आहे. वा. आणि हे सगळं रसरशीतपण जे आंब्यामध्ये आहे ते सगळं शांताबाईंच्या साहित्यात सुद्धा आपल्याला अनुभवता येतं. मगाशी मी ज्या चोळी लेखाविषयी सांगत होते
त्यामधला पुढचा भाग असा आहे की शांताबाई ह्या आपल्याला डिझायनरच्या रूपामध्ये सुद्धा भेटतात. हा, मी त्यातलं फक्त वर्णन सांगते की वेगवेगळ्या प्रकारच्या चोळ्या या कशा असतात त्याच्याबद्दल शांताबाई म्हणतात, राजस्थानी पद्धतीची बिनपाठीची काचोळी, कोपरापासून कितीतरी पुढे येणारी खूप लांब बाह्यांची माळणीची चोळी, पुढच्या पाख्यांची दोन्ही स्तन झाकून फक्त उरावर एक गाठ दिली जाणारी चोळी, गळ्याशी गुंडी आणि खाली बटणं असणारी नंतरची फॅशनेबल चोळी, असे सगळे प्रकार त्यांनी त्या जयूला सांगितले. आणि जयू तन्मयतेने ऐकत होती. त्यातली फक्त उरावर एक गाठ असलेली जी चोळी ती तिला फार आवडली. ती म्हणाली, म्हणजे छातीवर संपूर्ण मोकळा उभा त्रिकोण दिसत असेल नाही? हाऊ क्यूट. मला शांताबाईचं हे वर्णन वाचत असताना आमच्याच भाषेत खरंच ती म्हणाली तसं म्हणा असं वाटतं, हाऊ क्यूट. म्हणजे आम्ही आपले जोशात मिरवत असतो बेल स्लीव्स, बॅकलेस वगैरे, कसलं काय हो. शांताबाईंचं वर्णन वाचलं वाटलं छी आपण फारच आउटडेटेड आहोत, शांताबाईंची चोळी फारच पुढे हो. खरंय. आणि शांताबाईंची चोळी पुढे काय, माझ्या मते मावशी जेव्हा त्याचा शेवटचा धागा आपल्याला सापडतो त्यावेळेला ते पटतं नाही का. हो ना. शांताबाईंनी मग तिला जशी हवी होती तशी एक मोरपंखी रंगाची सुंदर चोळी ही स्वतः शिवून दिली बरं. आणि मग त्या म्हणतात की त्यांनी जी चोळी शिवली की नाही त्याच्यामध्ये तुकडे त्या जयूने मोजले. 1 पाठ, 2 बाह्या, 2 पाखे, 2 लाग आणि 2 कळ्या, म्हणजे एकूण 9 तुकडे. 9 तुकड्यांची ही यादी त्यांनी सांगितली. जेव्हा जयूने सांगितली तेव्हा त्या म्हणाल्या, ही आपली 9 तुकड्यांची पारंपरिक प्रसिद्ध आणि अंगाला अगदी बेतशीर ठाकठीक बसणारी चोळी, आणि ही तू अंगात घातलीस की किती सुखाह वाटते हे तुला ते घातल्यावर आपोआपच कळेल. तासाभरात त्यांनी तिला ती चोळी शिवून दिली. पुढे त्या म्हणतात की आणखी एक गमतीदार संदर्भ ऐकवते. गमतीदार कसला हो, आपल्याला खरं थक्क करणारा असा संदर्भ आहे. कारण ह्या चोळीकडून शांताबाई थेट संत साहित्याकडे जातात. त्या म्हणतात, संत कवी एकनाथ यांनी आदिमायेचं म्हणजे जगत जननीचं अतिशय सुंदर स्तोत्र लिहिलंय. काय आहे? नवखंड पृथ्वी तुझी चोळी, नवखंड पृथ्वी तुझी चोळी, पावले गेली सप्त पाताळी, 21 स्वर्ग मुकुटी झळाळी, दार उघड बया दार उघड, दार उघड बया दार उघड. क्या बात है. ग्रेट, सिम्पली ग्रेट. जयू आनंदाने थरारून उत्स्फूर्तपणे उद्गारली. वा, माझ्या मते आपली पण ग्रेट, सिम्पली ग्रेट अशीच प्रतिक्रिया असेल ना ग. कारण ज्यावेळेला आम्ही हा विचार करत होतो दोघी जणी त्यावेळेला वाटलं की मुळात पृथ्वीला नवखंडाची उपमा का दिली असेल. उकल करत असताना आधी सोपं गणित सापडलं. जसं त्यांनी म्हटलंय की आपण पाताळ कशाला म्हणतो, कमरेपासून पायापर्यंतचा भाग म्हणजे पाताळ आणि मानेपासून वरती शिरापर्यंतचा संपूर्ण भाग म्हणजे स्वर्ग. याचा अर्थ मधला शरीराचा भाग हे पृथ्वी तत्वाचं लक्षण आहे. आणि मग याचा शोध घेत होतो, काही कीर्तनकारांची गप्पा मारल्या, संवाद साधला, काय सुंदर गोष्टी सापडल्या की मुळात चोळी याचीच उपमा पृथ्वीला का. तर सोपी गोष्ट आहे. समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडली आपण म्हणतो ना, हा विचार करत असताना लक्षात आलं की पृथ्वीच्या वरती हे सगळे 9 भाग म्हणजे एक प्रकारचं आवरण आहे. या आवरणाचा भाग किती सहज मांडू शकले असते नाथ महाराज, कुठली उपमा देऊ शकले असते. मग चोळीच का? याचं कारण बरोबर या शरीराला सौंदर्य बहाल करणारा सगळ्यात महत्वाचा किंवा अलंकृत करणारा, आपण दागिनाच म्हणू वस्त्र रूपातला, तो चोळी असतो. याचा अर्थ ही 9 खंडातली ही पृथ्वीरूपी चोळी अधिक लोभस आणि सुंदर करते आपलं संपूर्ण आयुष्य. पण ज्या वेळेला हे सौंदर्याचं आवरण बाजूला पडतं त्याच वेळेला ब्रह्मतत्वाची जाणीव होते. याचा अर्थ त्याची देणगी पारलौकिकापर्यंत कशी पोहोचवता येते आपल्याला, तर आवरण हे फक्त वस्त्र रूपातलं नाही, तर हे आवरण सौंदर्याचं आहे. याचा अर्थ भुलवणारं मायेचं आवरण आहे. जोपर्यंत मायेचं आवरण हटणार नाही तोपर्यंत पृथ्वीच्या पल्याड जाता येणार नाही, पारलौकिकाचा आस्वाद घेता येणार नाही, तोपर्यंत दार बंदच राहील. ज्या दिवशी मायेचं आवरण हटेल त्या दिवशी नाथ महाराज म्हणतात तसं ती बया दार उघडेल आणि थेट आपल्या समोर येऊन उभी राहील देहाच्या पलीकडे जाऊन.
असं हे सगळं वर्णन आहे. काय काय सांगायचं आणि शांताबाई एवढं सगळं 2 ओळीत मांडतात. आम्ही थक्क होतो दोघी जणी हे सगळं अनुभवत असताना, नाही मावशी? खरे. देवी हा लेख आणि चोळी हा लेख हे जसे महत्वाचे आहेत की नाही, तशाच शांताबाईंच्या कविता सुद्धा. पैठणी आणि चंद्रकळा. पैठणी तर अगदी सगळ्यांच्या हृदयामध्ये बसलेली अशी कविता आहे. पण या दोन्ही कवितांकडे जाण्यापूर्वी आपण एका गाण्याची झलक ऐकूया. नक्की. आणि लोकगीतच आहे. आम्ही सांगण्यापेक्षा बाईंनीच तुम्हाला प्रश्न विचारू दे ना. काय बाई सांगू, कसं ग सांगू? काय बाई सांगू, कसं ग सांगू, काय बाई सांगू, कसं ग सांगू, काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटेला काहीतरी होऊन गेले आज. काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटेला काहीतरी होऊन गेले आज. काय बाई सांगू, कसं ग सांगू. उगीच फुलनी आलं फूल, उगीच फुलनी आलं फूल, उगीच जीवाला पडली भूल. त्या रंगाचा, त्या गंधाचा, त्या रंगाचा, त्या गंधाचा अंगावर मी ल्याले साज. काहीतरी होऊन गेले आज. काय बाई सांगू, कसं ग सांगू, मलाच माझी वाटेला काहीतरी होऊन गेले आज. काय बाई सांगू. काय बाई सांगू, कसं ग सांगू, काहीतरी होऊन गेलंय आज. काहीतरी या शब्दामध्येच काय नेमकं झालंय हे ज्याचं त्याने अनुभवायचंय, ज्याचं त्याने समजायचंय, नाही का? जसं आम्ही आता दोघी तेच म्हणत होतो. मावशी म्हणाली शांताबाई मांडत असताना खरंच घामटं निघतंय आमचं. पण अर्थात पुढे जात असताना पुन्हा त्यांनी जो उल्लेख मगाशी आपण केला, त्यातल्या 2 कविता आम्ही आता सादर करणार आहोत. त्यातली एक कविता मला सांगा. पैठणी आपल्या सगळ्यांना माहितीये. पैठणी सारखीच एक कविता शांताबाईंची गाजलेली होती. इथे किती जणांना माहिती होतं किंवा असेल तर नाव सांगा. परीक्षा नाहीये, रसिकता दादर मध्ये अधिक आहे म्हणून विचारते. मगाशी मी उल्लेख केला आहे त्या कवितेचा. त्यामुळे ती कविता सगळ्यांना माहिती आहे. चंद्रकळा. निदान तिचं शीर्षक तरी सगळ्यांना आठवत असेल. आठवणीतील चंद्रकळेचा गर्भरेशमी पोतमऊ, आठवणीतील चंद्रकळेचा गर्भरेशमी पोतमऊ, गर्भरेशमी पदरापोटी सागर गोटे नौखऊ. आठवणीतील चंद्रकळेवर तिळगुळ नक्षी शुभ्र खडी, कल्पनेत मी हलक्या हाती उकलून बघते घडी घडी. आठवणीतील चंद्रकळेचा हवा हवाचा वास नवा, स्मरणानेही अवती भवती पुन्हा झुळझुळे तरुण हवा. आठवणीतील चंद्रकळेच्या पदरा आडून खुसू खुसू, जरा लाजरे जरा खोडकर पुन्हा उमटते गोड हसू. आठवणीतील चंद्रकळेवर हळदी कुंकू डाग पडे, संक्रांतीचे वाण घ्यावया पदर होतसे सहज पुढे. आठवणीतील चंद्रकळाती जीर्ण होऊन आज विटे, उदास फिक्कट रंगा आडून एक उसासा क्षण उमटे, एक उसासा क्षण उमटे. वा वा, वाजवा वाजवा शांताबाईंच्या चंद्रकळेसाठी. मुळात ही कविता जेव्हा आम्ही अनुभवत होतो त्यावेळेला शांताबाईंनीच इंदिरा संतांच्या कवितेची समीक्षा करत असताना जो शब्द खरं वापरला होता ना, तोच शब्द त्यांच्याविषयी म्हणावासा वाटतो. उसासा. अगदी हाच शब्द बाईंनी वापरला होता की इंदिराबाई आक्रस्ताळेपणाने सवंग भडक दुःखाचं वर्णन करत नाहीत, उसासा टाकून पुढे जातात. शांताबाई सुद्धा तेच करतात. मला सांगा, एरवी काळी साडी असं म्हटल्यानंतर आपण काय करतो?
त्याला संस्कृतीच्या शुभाची किंवा अपशकुनाची असली कसली कसली चौकट लावून मोकळ्या होतो. पण या काळ्या रंगाला जेव्हा चंद्रकळा म्हणतो तेव्हा तो काळोखही सुंदर होतो. काळोख सुंदर असू शकतो, शांताबाई तोही बघतात हो. वा, खरंय ग. काळोखाबद्दल त्या काय म्हणतात, काळोख हा समजूतदार असतो, समदर्शी असतो. तो सगळे भेद हे मिटवून टाकणारा असतो. रंगरूपाचं वेगळेपण जे आहे ते सगळं काळोखामध्ये कुठल्या कुठे मिटून जातं. तो असतो सर्वसमावेशक, विश्वंभर, विश्वाकार असा. काळोखाची इतकी वेगवेगळी रूपं शांताबाई आपल्याला दाखवतात त्यांच्या लेखनातून. माझघरातला काळोख हा त्यांना प्रकाशमान वाटतो, कारण तिथे माणसांची सतत लगबग सुरू असते, वर्दळ असते त्या ठिकाणी. बाळणखोलीतला जो काळोख असतो तो हवा वाटतो, कारण बाळणखोलीमध्ये पापड कुरडया असं काय काय ठेवलेलं असतं आणि तिथल्या काळोखात ते हळूच खाता येतं, नाही का ग? मग चोरण्याची मजा वेगळी नाही का? आणि पणजीच्या खोलीतला काळोख तो मात्र त्यांना नकोसा वाटतो, कारण तिथे त्यांना मृत्यूची चाहूल आणि मरणाचा वास जाणवतो. काय लिहितात तो शांताबाई? बाळंतिणीच्या खोलीतला काळोख सांगताना तर त्या म्हणाल्या होत्या की त्या काळोखाला हवीशी रसरशीत चव असते. खरे, चव कशी शोधू शकतो आपण? शांताबाई म्हणजे मला आपण अलौकिक म्हणायचं त्यांना का काय म्हणायचं हे कळत नाही. पण पुन्हा त्याच्या पल्याड जाऊन त्यांनी शोधलेल्या सकारात्मकतेच्या चांदण्या दिसतात त्या सर्कशीला जात असताना सुद्धा. अगदी. एकदा शांताबाई सर्कशीला गेल्या होत्या. तर सर्कशीला गेल्यानंतर आपण सर्वसाधारणपणे तिथल्या विदूषकाच्या कोलांट्या उड्या किंवा प्राण्यांचे वेगवेगळे खेळ याच्यामध्ये आपण रमून जाऊ. पण तिथे जाताना शांताबाईंना काजव्यांनी भरलेलं एक झाड दिसलं आणि ते काळोखाचं चांदणं शिंपण करत होतं त्या काळोखामध्ये. ते काजव्याचं झाड ते शांताबाईंच्या स्मरणात राहिलं. असं काजव्यांनी भरलेलं झाड आपणही अनेकदा पाहिलं असेल, पण चांदणं शिंपतंय ते झाड ही कल्पना ही केवळ शांताबाईच करू जाणे, नाही का? अगदी खरंय. हे का शक्य होतं याचं कारण पाहण्याची दृष्टी, जे पुन्हा पुन्हा म्हणते. आता हे मांडावं की नाही मला माहिती नाही, पण मला ती ओळ फार जवळची वाटते आणि काळोखाशी जोडलेली आहे म्हणून ही मांडावीशी वाटते. प्रमोद जोशींनी असं लिहिलं होतं की तिच्या पाकळ्या मिटलेल्या पण उमललेला गंध बऱ्याचदा दृष्टीपेक्षा दृष्टिकोनच असतो अंध. कदाचित हा दृष्टिकोन जेव्हा अधिक डोळस होतो ना तेव्हा कळतं शांताबाईंच्या काळोखातलं हे नक्षत्रांचं देणं. काय म्हणलं शांताबाईंनी तर एकदा तर त्यांच्या नवीन घर बांधलं होतं आजोळी आणि त्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन तिथे सगळ्या न्याहाळत बसायच्या आभाळ खिडकीतून. एक दिवस त्या सगळ्या चांदण्यांनी त्यांना इतकं वेढून घेतलं की त्या खाली छज्जावर उतरून छपराच्या टोकावर जाऊन उभं राहिल्या आणि ते आभाळ अक्षरशः कवेत घ्यायचं असं त्यांच्या मनात होतं. त्याच बेतात त्या तिथेच झोपी गेल्या. आजी काळजीनं वरती आली, शांताबाई दिसेनात. बघते तो या छपराच्या टोकावर बसलेल्या आजी कशी बशी तिथपर्यंत पोहोचली आणि धपा टाकायला विचारलं, शांता झपाटल्यासारखी काय करतेस? पण शांताबाईंच्या पेंगुळलेल्या डोळ्यात त्यावेळेला सुद्धा दिसत होत्या त्या आकाशातल्या चमचमत्या चांदण्याच. पेंगुळलेल्या डोळ्यात सुद्धा हे नक्षत्र चित्र जेव्हा उमटलेलं असतं ना तेव्हा ते दृष्टीतनं पुन्हा शब्द होऊन सांडणार नाही. ते तसंच सांडलं. किंबहुना काळोखाचा अजून एक स्पर्श शांताबाईंनी मांडला तो तर अधिकच सुंदर आहे. त्या संस्कृतचा अभ्यास करायच्या त्यावेळेला त्या म्हणायच्या की मी आजोळी अभ्यास करायला बसायचे तेव्हा एकीकडे कालिदास, भवभूती यासारखे अनेक थोर कवी किंवा महाकाव्य वाचत असायचे आणि खाली आजीने फुलझाडं लावलेली होती. तर त्या फुलझाडात मोगरीच्या कळ्या विशेषत्वाने फुललेल्या असायच्या. त्यावेळेला तो घमघमाट इतका सुंदर होऊन वरपर्यंत पोहोचायचा. मला असं वाटायचं की तो अख्खा अवघा काळोखच टपोर मोगरा होऊन दरवळतोय. क्या बात आहे. वा. काय काय सांगावं. मला असं वाटतं की बाई या सगळ्या काळोखात सुद्धा मोगरा बघत असतील तर तो त्याचा गजरा विणायला बाईंना किती वेळ लागणार. अरे मुळात बाई विणकर आहेत, कोष्टी समाजाच्या आहेत म्हटल्यावर बाई जशी आपल्या शब्दांची वीण वाढवतात तशी वीण घालतात सुद्धा, हेच महत्वाचं. ही वीण शांताबाईंनी किती सुंदर पद्धतीने घातली. आपल्या सगळ्यांची लाडकी कविता पैठणी. फडताळात एक गाठोड आहे. फडताळात एक गाठोडे आहे. त्याच्या तळाशी अगदी खाली जिथे आहेत जुने कपडे,
कुंचा, टोपडी, शेले, शाली, त्यातच आहे घडी करून जपून ठेवलेली एक पैठणी. नारळी पदर जरी चौकडी, नारळी पदर जरी चौकडी, रंग तिचा सुंदर धानी. वा, धानी किती गोड शब्द आहे. खरंय. धानी या शब्दात म्हणजे पुन्हा मला उत्सुकता म्हणून तुमच्याशी गप्पा मारता मारता आम्ही म्हणतो तुम्हाला सामावून घेतोय फक्त. धानी रंग नेमका कसा असतो हे किती जणांना माहितीये किंवा कोणीतरी असेल तर सांगा. धानी म्हणजे काय, कारण आम्ही शोधत होतो, आम्हाला गवसलं म्हणून तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. धानी रंग हा जेव्हा आम्ही शोधत होतो, हे बघा स्वाभाविकपणे आमची तरुणाई पहिल्यांदा कोणाला विचारणार, गुगल काकांना. पण आम्हाला काही त्यातनं उत्तर योग्य मिळालं नाही. शांताबाईंच्याच व्यासंगानं हे उत्तर दिलं. त्यांच्या एका कथेत मी हे वाचलं की ज्या वेळेला नवरात्रीत आपल्या घरात जे धान्य पेरलं जातं त्याला धान असं म्हणतात. पिवळसर हिरवं दिसतं ते, याचा अर्थ घरामध्ये सर्जन आणि सौभाग्य एकत्रित वास करतंय आणि त्याला पुन्हा पक्वतेची जोड आहे. असं सारं जिथे घरात उगवतं ते धान आणि त्यावरून आलेला रंग म्हणजे धानी. वा. आणि आता याची जोड कळते की धानी म्हणजे नेमकं काय, का आजीचीच पैठणी आहे. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. माझी आजी लग्नामध्ये हीच पैठणी नेसली होती. पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पडली होती साऱ्यांच्या पाया हाच पदर धरून हाती. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास. पैठणीच्या अवतीभोवती दरवळणारा सूक्ष्म वास. ओळखीची अनोळखीची जाणीव गूढ आहे त्यास. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. धूर कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. पैठणीने या जपले एक तन एक मन. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. खस हिन्यात माखली बोटे पैठणीला केव्हा पुसली. शेवंतीची चमेलीची आरास पदरा आडून हसली. वा वा. मी का प्रश्न विचारला आजीची पैठणी, याचं कारण धानी रंग हा हिरवटपणाशी जोडलेला असल्यामुळे आयुष्यभर आजी सौभाग्यवती होती. शांताबाईंचे वडील त्यांच्या 9व्या वर्षीच गेले असल्यामुळे कधीही आईने पैठणी मिरवलेली शांताबाईंनी पाहिली नाही. म्हणून हा अख्खा अवघा पट शांताबाई कवितेतनं उलगडतात. जेव्हा मावशी वाचत होती काटा येतो अंगावर. धूप कापूर उदबत्त्यातून जळत गेले किती श्रावण. अहो काय म्हणणं आहे, एक तन एक मन जपलं याचा अर्थ एकनिष्ठ राहून संसार केलेला आहे. आत्तासारखं लास्ट इयर लास्ट अफेअर नाही. म्हणजे त्याच्या पल्याड जाऊन जर हा सगळा संसार उभा करायचा असेल तर काय करावं लागतं, तर अक्षरशः कापरासारखं तुम्हाला न दिसताही उडून जावं लागतं, जळावं लागतं. हे सगळं आजीनं केलं आणि त्याच्यात पैठणी साक्षीदार आहे, कारण ती तिचा पदर धरून पुढे चालली. आपण आईचा पदर धरून जातो की नाही, तशी पैठणी ही तिची साक्षीदार आहे संपूर्ण अस्तित्वाची. आणि म्हणून सगळ्या वेळेला ती पैठणी नेसते. बरं, त्याच्यात आजोबांचा अप्रत्यक्ष उल्लेख तर दिसतोच. शेवंती चमेलीची आरास पदरा आडून हसणं म्हणजे तिचं गर्भारपण. किती संयत गर्भारपण आहे. आपण म्हणतो की नाही, समुद्र बिलोरी आईना सृष्टीला 5वा महिना. हा 5वा महिना कसा मांडायचा हे शांताबाईंनी इतक्या सुंदर पद्धतीने मांडलंय. बरं, इथं थांबत नाही शांताबाई. त्या गर्भारपणाच्या पुढे जाऊन ही पैठणी स्वतःच्या कडकपणापासनं मौसूदपणाकडे कसा प्रवास करते ते सुद्धा उलगडतात. वर्षामागून वर्षे गेली, वर्षामागून वर्षे गेली, संसाराचा सराव झाला. नवा कोरा कडक पोत एक मऊ पणाल्याला. नवा कोरा कडक पोत एक मऊ पणाल्याला. पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. पैठणीच्या घडी घडीतून अवघे आयुष्य उलगडत गेले. अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले. अहेवपणी मरण आले आजीचे माझ्या सोने झाले. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळुनी. कधीतरी ही पैठणी मी धरते उरी कवळुनी. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळुनी. मऊ रेशमी स्पर्शामध्ये आजी भेटते मला जवळुनी. मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा.
मधली वर्षे गळून पडतात कालपटाचा जुळतो धागा. पैठणीच्या चौकड्यांनो आजीला माझे कुशल सांगा, आजीला माझे कुशल सांगा. क्या बात है. मुळात ही पैठणी आपली दुःख मांडणारी नाही. मला नेहमीच असं वाटतं की माझ्या वयाच्या मुलींनी तर त्यांना शांता आजीच म्हणावं, कारण ती खरंच आजीच्याच वयाची आहे. आणि ही कविता अधिक जवळची वाटते कारण आम्ही नातीच्या वयाचे आहोत. एक पिढीवरती आज मावशी आहे आणि त्याच्या पुढच्या पिढीच्या शांताबाई, या तिन्ही पिढ्यांचा वीण पैठणी गुंफत जाते. त्यावेळेला अख्खं आयुष्य कदाचित तिनं अनुभवलेलं असताना मावशी कवितेतनं मांडणं आणि त्याकडे तटस्थपणे मी पाहणं हा सुद्धा एक प्रवासच आहे. आम्ही दोघी जणी ज्यावेळेला उलगडतोय त्यावेळेला आम्ही एवढंच मांडण्याचा प्रयत्न करतोय की बाईपणाची चौकट भेदून शांताबाई असं सांगतात की दुःख नाहीये आजी माझ्याकडे. शांताजीला आम्हाला सांगावं असं वाटतं की शांताजी बाईपणाची चौकट थोडीशी व्यापक होतीये, पण काळजी करू नकोस, आज तू सांगितलेलं कुशल मंगलच अनेकांपर्यंत पोहोचवतोय आणि आम्ही आयुष्यभर तेच जपणार आहोत. आम्ही हे कितीही मांडलं तरी त्यांनी निर्माण केलेला हा सगळा गर्भरेशमी पोत इतका मौसूत आहे की त्या रेशमी स्पर्शाला, त्यांच्या त्या साडीला हात लावायची आमची पात्रता नाही. त्यांची लावणीच ती मांडू. रेशमाच्या रेखानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला, हातून गलावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेखानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला, हातून गलावू माझ्या साडीला. रंग, रूप, रस, गंध आणि स्पर्श या सगळ्या ऐंद्रिय संवेदना, त्यामधली स्पर्श ही सगळ्यात जवळची संवेदना. एखाद्या गोष्टीला स्पर्श करणं मूलभूत संवेदना आहे हो आपली. अति तरलतेने पाहणं. आपल्याला प्रत्येकाचा स्पर्श हा कळत असतो नाही का. म्हणजे शेक हँड जरी कुणी केलं तरी त्याच्या मनात काय आहे हे त्या स्पर्शात ना निश्चितच कळू शकतं. स्पर्श हा शांताबाईंचा एक अतिशय सुंदर लेख आहे. एकदा शांताबाईंना प्रमुख पाहुण्या म्हणून एका अंधशाळेमध्ये आमंत्रित करण्यात आलं होतं. शांताबाईंचं तिथे भाषण झालं, फार छान व्याख्यान रंगलं आणि त्यानंतर तिथे जी मुलं होती त्या सगळ्यांनी त्यांना गराडा घातला. मुलं कसली हो त्याच्यामध्ये प्रौढ वयस्कर माणसं होती, पोक्त्या पुरवत्या बाया होत्या, ऐन उमेदीतली तरुण मुलं होती, यौवनात नुकत्या पदार्पण केलेल्या किशोरी होत्या आणि अबोध बालकही होती. वयाने आणि वृत्तीने वेगवेगळ्या पातळ्यांवर वावरणारे जीवनाचे विविध आविष्कार त्या ठिकाणी शांताबाईंना भेटले. शांताबाईंचं भाषण झाल्यानंतर ही सगळी अंध मंडळी त्यांच्या भोवती जमली आणि एकदम त्यांच्याशी सगळे बोलू लागले. बोलता बोलता निशंक विश्वस्तपणाने शांताबाईंच्या अंगावर ही सगळी मंडळी हात फिरवू लागली. नाही म्हटलं तरी इतकी वेगवेगळ्या प्रकारची वयाची माणसं, कुणी शांताबाईंच्या तोंडावरून चेहऱ्यावरून हात फिरवतंय, कुणी त्यांच्या पाठीवरून हात टाकतंय, कुणी खांद्यावरून हात टाकतंय, कुणी त्यांचे हात चाचपून आपल्या हातात घट्ट पकडतंय. शांताबाईंना संकोच वाटला.
तो सामुदायिक स्पर्श अनुभवताना त्यांना अवघडल्यासारखं होत होतं. पण त्या अंधांबरोबर ज्या व्यवस्थापिका होत्या त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्या हसत हसत शांताबाईंना म्हणाल्या, बाई, आमच्या या माणसांना तुमचं बोलणं आवडलं, तुम्ही सुद्धा आवडलात, म्हणून ती पाहत आहेत तुम्हाला, तुमची जास्त जवळून ओळख करून घेत आहेत. बाईंचं ते बोलणं ऐकून शांताबाई स्तिमित झाल्या. त्या म्हणाल्या, शब्दांच्या भाषेपेक्षा अधिक उत्कट अशी स्पर्शाची भाषा असते, हे नवज्ञान या प्रसंगानं मला शिकवलं. त्या भाषेतला निर्मळ जिव्हाळा, आपुलकी कुठेतरी खोलवर स्पर्शून गेली. अशा तऱ्हेचा हा अत्यंत बोलका असा प्रसंग. क्या बात आहे. पण ते खरं आहे. आणि आज मावशी स्वागत सर समोर बसलेत, हो, त्यामुळे हे अधिक जाणू शकतात की स्पर्श म्हणजे काय आणि तो किती संवेदनशील असतो, त्याची इंद्रिय जाणीव किती टोकाची, किंबहुना मला असं वाटतं निखळ किंवा पूर्णतः तुम्हाला जे आत वाटतंय त्या असण्याची जाणीव आहे. आपण अनुभव म्हणतो ना ग स्पर्शाला. खरंय, स्पर्श ही अनुभवाची गोष्ट आहे, दिसणारी नाहीये ती. स्पर्श या शब्दावरूनच, या भावनेवरून, या संवेदनेवरून शांताबाई त्यानंतर जो स्पर्श आपल्याला सांगतात तो आहे चरण स्पर्श. एखाद्याविषयी आपल्याला आदरभाव व्यक्त करायचा असेल तर आपण खाली वाकून नमस्कार करतो, पण त्याला उत्तर भारतामध्ये चरण स्पर्श असं म्हटलं जातं. काही ठिकाणी पाय लागू असं म्हटलं जातं. हिंदी सिनेमामध्ये तर आपण अनेकदा पाहिलंय पाय लागू. पण हे चरण स्पर्श, पाय लागू, किंवा आपल्याकडे सातारा सांगलीकडे जर का गेलं, कोल्हापूरकडे गेलं तर पाय शिवते असं म्हणतात. तर शिवणं म्हणजे काय हो? स्पर्श करणं. चरण स्पर्श, पाय लागू, पाय शिवणं ही सगळी स्पर्शाची भावना आहे, ती शांताबाईंना दिसते. आणि त्याच्या पुढचा स्पर्श म्हणजे तो तर आपल्याला खरोखरच थक्क करणारा, स्तिमित करणारा असा आहे की स्पर्श ही आपल्याला जशी मानवी भावना सगळ्यात जवळची वाटते ती खरं तर ईश्वरामध्ये सुद्धा आहे हो. परमेश्वराला सुद्धा भक्ताच्या भेटीची ओढ आहे नव्हे, त्याला भक्ताचा स्पर्श हवाय. आणि त्याच्यासाठी शांताबाईंनी ज्ञानेश्वरीतली ओवी सांगितली. तो पाहावा हे डोहाळे म्हणून अचक्षुसी मज डोळे, हाती चेनी लीला कमळे पूजू तयाते, दोवरी दोन्ही भुजा आलो घेऊनी, आलिंगावया लागुनी तयाचे अंग. परमेश्वर भक्ताला भेटण्यासाठी किती उत्सुक आहे, तो वाट बघतोय भक्ताची. आणि नुसतं भेटायचं नाही तर त्याला आलिंगन द्यायचंय, त्याच्यासाठी त्याला 2 हात पुरत नाहीत तर 2वर 2, 4 भुजा घेऊन तो भक्ताच्या भेटीसाठी सज्ज आहे. अशा तऱ्हेची एक सुंदर ओवी त्यांनी दिली. पुढे त्या म्हणतात, स्पर्श सुखाचा इतका हृदय गौरव अन्यत्र कुठे आढळेल. खर तर हे सगळे प्रवास जेव्हा अनुभवतो ना तेव्हा क्षेमा लागी जीव उतावेळ माझा याची साक्ष पुन्हा पटत जाते. वारी या म्हणजे वारी जेव्हा आपण करत असतो त्यावेळेला एकमेका लागतील पायी रे हे का सांगितलं जातं, याच्या मागे सुद्धा हीच धारणा आहे. याचं कारण स्पर्श हा तुम्हाला थेट भेटतो, अन्यथा तो भेटत नाही, तुम्हाला जाणीवही करून देत नाही. बऱ्याचदा बाकीच्या ज्या सगळ्या इंद्रिय संवेदना आहेत त्या थोड्याशा लांबवर असतात, हा तुमच्या अत्यंत जवळ असतो, म्हणूनच कदाचित तो प्रत्यक्ष जाणवतो असं म्हटलं तर वावगं नाही ठरणार. पण आपल्याला असतात या चौकटबद्ध भूमिका, नाही का? पण लहान मुलं लहान मुलांचं जग हे शांताबाईंना निरभ्र भासतं. का बरं ते निरभ्र आहे? शांताबाई म्हणतात, तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मुलं पूर्णपणे अनकंडिशन्ड असतात. अनुभवाने, परिस्थितीच्या आघातांनी, सभ्यतेच्या संकेतांनी आपलं जसं कंडिशनिंग किंवा पूर्वनियोजन होतं तसं मुलांचं झालेलं नसतं. ती अत्यंत सहज, सरळ, स्वाभाविक, निर्मळ आणि निरभ्र असतात असं शांताबाई लहान मुलांच्या बाबतीत म्हणतात. आणि ही सगळी मुलं ही जिनियस असतात असंही त्या पुढे नोंदवायला विसरत नाहीत. खरंय. पिकासोने एका ठिकाणी असं म्हटलंय की मी जन्मभर चित्र काढत आलो, पण लहान मुलाने आपल्या नादात सहज ओढलेल्या रेघोट्यात जी स्वाभाविकता आणि सौंदर्य असतं तसा आविष्कार मला आजवर कधीही जमलेला नाही.
वा वा. मुलांची कल्पनाशक्ती ही आपल्याला थक्क करणारी अशी असते. एकदा एका छोट्या मुलीने शांताबाईंना प्रश्न विचारले. त्या म्हणाल्या, ते प्रश्न मला कधीही सुचलेले नव्हते. तिने काय विचारलं? मांजराला भुवया असतात का? बघा, शोध घ्या. हा, पुढचा प्रश्न आहे, मुंगळ्यांना कान असतात का? जन्मभर मांजरं पाळून सुद्धा मी त्यांच्या भुवया कधीही शोधल्या नव्हत्या. मुंगळ्यांचे कान मला कधीही दिसले नव्हते. त्या छोटीला मी शरण चिठ्ठी दिली, असं शांताबाई म्हणतात. वा, किती गोड शब्द ना, शरण चिठ्ठी. हो ना. मुळात अहो, आपलं निरीक्षण इतकं व्यापक असतं कुठे? आपण आधी मुंगळे बघायला जातो कुठे? ते म्हणजे मांजर एखादं दिसलं तर आपलं जरासं त्याला कुरवाळलं, प्रेमाने जवळ घेतलं, किंवा काहीच नाही तर हटकलं. असं केलं जातं. शांताबाई ह्या मात्र मार्जार प्रेमी होत्या, पण तरी सुद्धा त्यांनी काही तिच्या भुवया कधी पाहिल्या नव्हत्या, नाही का? अक्षरशः. आणि म्हणजे पुढचा लेख जेव्हा मावशी वाचेल त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईलच, आयुष्यभर मांजर पाळून ही गोष्ट बाईंच्या बाबतीत खरी आहे. आम्ही काहींशी संवाद साधत होतो, त्याला जी उदाहरणं समोर आली, आम्ही अक्षरशः म्हणजे हसून गडबडा लोळणे एवढंच शिल्लक होतं. त्यातलं एकच उदाहरण सांगते फक्त. मौजेतला बोका हा तसा कुसकाच म्हणवला जायचा. मी फक्त बोक्याविषयी बोलते, वेगळे संदर्भ लावू नयेत. महत्वाची टीप. तर तो बोका हा अहो एकाशी बोलायचा नाही, असा गुर्ऱ्यात निघून जायचा, शेपटी फुगवून. कोणी आलं तरी हा बोका आपला तसाच ताट्यात जिथे बसलाय किंवा झोपलाय तिथंच. शांताबाई या एकमेव अपवाद होत्या की मौजेत शांताबाई गेल्या की बोका म्हणजे टुणकन उडी मारायचा आणि शांताबाईंच्या मांडीत जाऊन बसायचा. इतका शांताबाईंना मांजरांचा आणि मांजरांना शांताबाईंचा लळा होता. कारण बाईच असं म्हणायच्या, माणसांपेक्षा प्राणी जास्त जवळचे असतात. कदाचित बाईंनी ज्या नात्यांचं तुटलेपण किंवा फसवलेपण अनुभवलं ना, त्यातनं हाच निष्कर्ष निघाला असेल की प्राणी फसवत नाहीत, माणसं फसवतात. खरे. मांजर एक सुंदर कोडे, असा शांताबाईंचा लेख आहे. त्यामध्ये त्यांनी काही पाश्चात्य विचारवंतांचे आणि लेखकांचे असे सुद्धा दाखले दिलेत. मार्क ट्वेन हा सुप्रसिद्ध लेखक म्हणतो, ज्या घरामध्ये मांजर नाही, चांगले पाळले पोसलेले, भरपूर खायला प्यायला घालून धष्टपुष्ट केलेले आणि कौतुकाने प्रेमाने लाडावलेले मांजर नाही, ते घर एरवी कितीही नीटनेटके सुसज्ज संपन्न असले तरी घर या संज्ञेला ते पात्र आहे असं निदान मला वाटत नाही. असं मार्क ट्वेननी म्हटलंय. आणि म्हणजे आता मांजरं सगळ्यांना पाळायला हवीत की काय गो? हा, म्हणजे नाही तर आपली घरं नाहीत. हा, आणि विचारवंत म्हणतात बरं, सामान्य नव्हे. दुसरा एक फ्रेंच लेखक असं म्हणतो, सिंहाला लढिवाळपणे कुरवाळण्यातला आनंद माणसाला लाभावा म्हणून देवाने मांजरं निर्माण केली असावी. किती छान कल्पना आहे. आणि शांताबाईंच्या घरामध्ये खूप मांजरं असायची. मांजराबद्दल त्या सगळं काही वाचायच्या. कुठे थोडंसं काही मांजराविषयी लिहून आलेलं सापडलं, वर्तमानपत्रातलं एखादं चिटोरं असलं तरी त्या जपून ठेवायच्या. आणि अनेका एक त्यांचा प्रसंग आहे ना, त्यांनी मांजरीच्या गळ्यामध्ये सोन्याची साखळी घातली होती. बरं, आपण घंटा बांधतो मांजरीच्या गळ्यात. शांताबाईंचं लहानपणातलं प्रेम काय अफाटे बघा. बाईंना त्यांच्या आईने छान सोन्याची साखळी गळ्यात घातली होती. मांजर आवडते म्हणून बाईंनी मांजरीच्या गळ्यात घातली. बरं, आता इथपर्यंत ठीक होतं ना, ते मांजर पळालं ना घरातून. अहो, शांताबाईला कळे ना, आता ही सोन्याची साखळी घेऊन मांजर गेलं कुठे. बरं, त्या काळी सुद्धा सोनं चोरणारी माणसं कुठे नसतात. सोनं कोणाला चोरायला आवडत नाही. ते मग साहित्यातलं असो, शब्दांमधलं असो, किंवा माणसातलं असो, किंवा धातूतलं असो, सोनं चोरतातच. त्यामुळे हे सोनं चोरलंच गेलं असं भीती वाटून शांताबाई मांजर शोधतायत. संध्याकाळी आलं ना बापुड मांजर घरी रिकाम्या गळ्यांनी. आता तुमचं पण झालं की नाही? सोन्याची चेन गेली. भाव हो भाव, म्हणजे भाव ठेवायला लागतो तसा करावा पण लागतो ना कधी कधी. तर तो सोन्याचा सगळा, आता ती सगळी किंमत काय करायची, आई धपाटा देणार सगळं वाटलं म्हणून शांताबाई रडत गेल्या की आई, माझी सोन्याची चेन मी ह्याच्या गळ्यात घातली होती, हा कुठेतरी जाऊन आला. वहिनी, म्हणजे शांताबाई त्यांच्या आईनं वहिनी म्हणायच्या. तर वहिनी घरभर शोधतायत.
शेवटी कुंपणात चेन अडकलेली सापडली. मांजर कुंपणाच्या खालून जात असताना ती चेन कुंपणात अडकली होती आणि एकदाची ती चेन बाईंनी गळ्यात घालायच्या ऐवजी आईने आपल्याच जवळ ठेवली की शांता पुन्हा कोणाच्या तरी गळ्यात घालशील त्यापेक्षा नकोच. म्हणजे इतकं मांजरींचं प्रेम त्यांना होतं आणि त्यामुळे त्याच्यापुढे सोनसाखळीची काय किंमत ग. खरंय ग. आणि एरवी कुंपण शेत खातो त्याला सोनं राखलं. हो. पण अर्थात या सगळ्यातनं पुन्हा मांजरांच्याच विश्वातली एक छोटीशी कविता सादर करते कारण आम्हाला दोघींना ती खूप आवडते. कविता अशी आहे. एक मांजरी हिंदुस्थानी इराणमध्ये आली. एक मांजरी हिंदुस्थानी इराणमध्ये आली. नवा देश अन नवी माणसे बघून जराशी भ्याली. इराणमध्ये बदाम पिस्ते झाले असती स्वस्ते. कल्पना आहे हा. इराणमध्ये बदाम पिस्ते झाले असती स्वस्ते. खुशीत येऊन म्हणून मांजरी मिशीत हलके हसते. बदाम पिस्ते अक्रोडांनी भरल्या पेठा रस्ते. दूध नको मज म्हणे मांजरी बदाम खाईन नुसते. दूध नको मज म्हणे मांजरी बदाम खाईन नुसते. नंतर मांजर बाजारातून फेरी मारून आली. नंतर मांजर बाजारातून फेरी मारून आली. लाल गालीच्या पश्मिन्याची शाल खरेदी केली. रेशीम पिशवी भरून नेली नाणी बाजारात. फॅशनेबल मांजर आहे बाईंचं. तर बाई खरंच सौंदर्य बघायचं. एखाद्याचा छोटासा दागिना जरी त्यांना दिसला ना सुरेखिता म्हणायचं काय गोड घातलंस ग ते त्यांनी मांजरीतही म्हणजे अनुभवलं किंवा मांडलं. रेशीम पिशवी भरून नेली नाणी बाजारात. सोने घालून अंगावरती मांजर बसली गात. घाबरली पण एक दुकानी. घाबरली पण एक दुकानी दिसता काळा बुरखा. घाबरली पण एक दुकानी दिसता काळा बुरखा. चला म्हणाली अपुल्या देशी देश नको हा परका. चला म्हणाली अपुल्या देशी देश नको हा परका. चला एवढं लहान झालोच होत तर त्या सगळ्या बालगोपाळांचा किलबिलाट अनुभवूया आणि मग समारोपाकडे वळूया. पक्षी बोलती घरे बागती पानो पानी फुले बहरती फूल पाखरे घर फिर फिरती. सपनी आले काही एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलती घरे बागती पानो पानी फुले बहरती फूल पाखरे घर फिर फिरती. सपनी आले काही एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलती. त्या गावाची गंमत न्यारी तिथे नांदती मुलेच सारी. त्या गावाची गंमत न्यारी तिथे नांदती मुलेच सारी. कुणी न मोठे कुणी थांबते कुणी न बसते तिथे एकटे सारी. हत्ती गाठी नाचते कोणी रडके नाही. स्वप्नी आली काही एक मी गाव पाहिला बाई. एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलती. हा किलबिलणारा गाव, त्या आधीच्या रेशमी रेघांची ती मऊसूत साडी, हे सगळं आपल्यापर्यंत पोहोचवतायत त्या लेले काकू. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवूया की अगदी वेळच्या वेळी योग्य त्या प्रमाणात त्या आपल्याला ती गाणी बरोबर ऐकवतायत. असो पुढे जाऊया आपण. खरंय. मला फक्त एक छोटीशी गोष्ट आणि कृतज्ञता नमूद करायची. शांताबाईंच्या पल्याड पण मी शांताबाईंचाच धागा धरते कारण त्यांनी कायमच कृतज्ञ भावनेने सगळ्यांचं स्मरण केलं. मला फक्त हा उल्लेख करायचा एवढ्यासाठी कारण आज माझ्याबरोबर मावशी जेव्हा वाचन करायला बसलीये, माझ्या कित्येक पट वाचन तिचं जास्त आहे. खरं तर माझ्यापेक्षा कितीतरी गोष्टी ती अधिक नमूद करू शकते, पण तितक्याच शांतपणे संयतपणे लेख मांडून माझ्यावरती गोष्टी सुपूर्द करणं आणि तो फक्त दुवा होत दुवा देणं ही फार मोठी गोष्ट तिनं आकाशवाणीपासून आजपर्यंत माझ्याबरोबर केलेली आहे. त्यामुळे
मला शांताबाईंमधलं जे तत्व आज अनुभवता येते ना ते प्रत्यक्ष तिच्या वागण्या बोलण्यात नाही दिसतं. आणि केवळ वरवरती कृतज्ञता म्हणून नाही, ही खूप मोठी गोष्ट आहे. आपल्याला येत असताना सान राहून महान गोष्टी मांडणं आणि तितक्याच अलिप्त राहून पुन्हा लहान होणं हे सोपं नाहीये. तर खऱ्या अर्थी तिच्या नावासारखं खरं खरं ती वागते, म्हणूनच ती डोळस ठरते. अगदी सहज आहे ग, ह्याच्यात काही विशेष मी करत नाहीये. कारण अनघा इतकं छान ते उलगडत जाते की त्यामुळे फक्त तेवढं तिला जे त्याच्यातला वाचनाचा भाग आहे किंवा सादरीकरणाचा थोडासा भाग तेवढा मी फक्त मांडते, बाकी ती फुल बॅटिंग एकदम जोरात करते. पण कसं आहे माहितीये का की मामी फक्त गर्भरेशमी पोत निर्माण करत असले तरी तिचं वाचन जरी चौकडी आहे, त्याच्यामुळे साडी अधिक सुंदर होतीये. असो, समारोपाकडे वळताना मुळात श्रीम माटे आणि राश्री जोग या दोघांच्या उल्लेखाशिवाय शांताबाईंचं कुठलंच चरित्र पूर्णच होऊ शकत नाही. अत्रे काय, मामा वरेरकर काय, पुढे भालजी काय, यासारखी अनेक मंडळी त्यांच्या आयुष्यात पुढे जोडली गेली. पण त्याला महत्वाचा धागा जर कोणी घट्ट केला असेल किंवा पक्का केला असेल तर तो जोगांनी आणि माटेंनी केलाय. माटे सर कायम शांताबाईंना म्हणायचे की शांता, काही अनुभव बचक्यानं घ्यायचे असतात किंवा काही चिमटीतनं. बाईंनी ज्यावेळेला एखादी गोष्ट बचक्यातनं उचलली असेल त्यावेळेला ती सुद्धा साखरे इतकी गोड झाली आणि चिमटीतनं उचलली तेव्हा त्याचं फुलपाखरूच केलं. वा वा. ही गोष्ट कमालीची आहे. आणि म्हणूनच शांताबाईंच्या स्मरणातल्या अनेक गोष्टी जेव्हा मांडत जातो त्यावेळेला आश्चर्य वाटतं की बाईंचं पाठांतर ओळण ओळ कशी काय लक्षात ठेवत असतील. त्यावर बाई असं म्हणतात, कितीतरी ओळी आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर भेटलेल्या, त्या मनात खोलवर जाऊन रुजण्यात त्यावेळच्या माझ्या वयाचा, समजशक्तीचा, काव्यविषयक अभिरुचीचा, तेव्हाच्या जीवनानुभवाचा मोठा वाटा असला पाहिजे. पण आश्चर्य हे की या ओळी आजही मला आवडतात, त्या मला सतत सोबत करतात. त्यांनी माझ्या रसिकतेला काही वेगळं परिमाण दिलंय आणि काही प्रमाणात माझं व्यक्तिमत्वही घडवलंय. आजही त्यांच्या संगतीत मला माझी एक वेगळी ओळख पटते आणि मी फार सुखावते. शांताबाईंचं पाठांतर, त्यांचा व्यासंग विलक्षण आहे. एकीकडे कालिदास जसा त्यांना ज्ञात होता, संस्कृत साहित्याचा त्यांचा अभ्यास होता, त्याचप्रमाणे पाश्चात्य विचारवंत लेखक त्यांचेही वेळोवेळी त्या दाखले देतात, चित्रकारांचेही दाखले देतात. तर याच्यातनं आपल्या लक्षात येते की त्यांच्या प्रतिभेची झेप, त्यांच्या व्यासंगाची झेप ही केवढी तरी मोठी आहे. शब्दांवरती त्यांचं अतिशय प्रेम होतं. शब्दांची पाळेमुळे हा शांताबाईंचा एक लेख आहे. त्यामध्ये ते म्हणतात, भाषांवरचं उत्कट प्रेम आणि त्यातून निर्माण झालेला शब्दांविषयीचा अपार जिव्हाळा एवढाच काय तो माझा शब्दांशी संबंध आहे. या शब्दांबद्दल मला विलक्षण कुतूहल वाटतं असं त्या लिहितात. आणि मग पुढे वेगवेगळ्या भाषांमधल्या शब्दांमध्ये कसं साधर्म्य आहे, कसं साम्य आहे हे सुद्धा त्या सहज त्याचा शोध घेत जातात. तेव्हा आपणही थक्क होतो. वेस्वार हा शब्द, वेस्वार म्हणजे आमटीला व्यंजन म्हणून वापरलं जाणारं असं ते वेस्वार. तर हा कोकणामध्ये जसा हा शब्द वापरला जातो तसं त्या म्हणतात, आमच्याकडे लग्न कार्यात येसर हा शब्द मी ऐकला होता. लग्न निघाल्यानंतर घरामध्ये जी पूर्वतयारी करावी लागे त्यात पापड, कुरड्या, पापड्या, सांडगे यांच्या जोडीला येसर सुद्धा करून ठेवलं जायचं. आता हे येसर म्हणजे काय, तर तव्यावर भाजून कुटून केलेली विशिष्ट प्रकारची मसाल्यासारखी भुकटी किंवा पूड, ज्याच्यामध्ये सगळे मसाल्याचे वेगवेगळे पदार्थ, लवंग, दालचिनी, धनजिरं, खोबरं असं सगळं, आणि शिवाय तांदूळ, चण्याची डाळ, बाजरी असं सगळं तळून कुटून घातलं जायचं. म्हणजे एकूण दाटपणा आणि चविष्टपणा असं देणारं असं ते येसर. येसर आणि वेस्वार हे एक त्यांना जसं सापडलं तसं राजस्थानमध्ये त्यांची एक मैत्रीण एकदा गेली होती. तिने जोधपूरहून येताना शांताबाईंसाठी राजस्थानी लोकगीतांचे 2 संग्रह आणले होते. त्याच्यामध्ये एका गाण्यापाशी त्या थबकल्या. ते गाणं काय होतं, कान्या मान्या कुर्र जाऊ जोधपूर. म्हणजे आपण लहान बाळाच्या कानामध्ये नाही का सांगत, काय ग अनघा, ते कान्यामाना कुर्र असं जे आपण म्हणतो, तर त्याच्या पुढे जोधपूर पण जोडलंय. म्हणजे कुर्र करून नाव सांगायची आपल्याकडे पद्धत होती. बाळाचं नाव ज्या वेळेला ठेवलं जातं तेव्हा पाळण्यामध्ये त्याच्या कानाची कुर्र असं करून मग त्याचं नाव काय ठेवलंय ते सांगितलं जायचं. तसाच प्रकार काहीसा तिथे राजस्थान मधल्या साहित्यात दिसतो. त्याच्या पुढे जाऊन त्या म्हणतात, तिथल्या गाण्यांमध्ये प्रियकर ह्या अर्थाने वाल्हा किंवा वाल्हो असे शब्द वारंवार येतात.
हे शब्द वाचताना बालपणी गुजरातेत असताना तिथली काही प्रेमगीतं माझ्या कानावर पडली होती, त्यांचं स्मरण मनात जागं झालं. गुजरातीत प्रियकराला व्हाला म्हणतात. या शब्दावरून मन मराठीतल्या त्याच अर्थाच्या वल्लभ या शब्दाकडे वळलं. त्याचबरोबर प्राचीन साहित्यात वालभ, प्रीतीचे वालभ असे प्रणयसूचक शब्द येतात, त्यांचीही आठवण झाली. वाल्हा, वालभ, वल्लभ या सर्व शब्दांमध्ये साम्य आहे. म्हणजे राजस्थानी, गुजराती आणि मराठी तिन्ही भाषेत समान अर्थाने जाणारे असे हे शब्द आहेत. खरंय. म्हणजे शांताबाई कुठून काय विचार करतील? आपण वाल्हा हा शब्द वाचून आपण वालभपर्यंत पोहोचलो असतो का? तर शक्य नाही हो. हे रस्ते गवसावे लागतात, मुळात ते तुम्हाला सापडावे लागतात, शोधत जावे लागतात. म्हणजे ही सगळी वाटचाल शांताबाईंनी शब्दांच्या माध्यमातून केली आहे. दुर्गाबाईंनी कसं म्हटलं होतं ना ऋतुचक्रात, की ते सगळं आकंठ तो पिऊन घ्यावा लागतो, हुंगावा लागतो, त्याला स्पर्श करावा लागतो, तो तुडवावा लागतो. शांताबाईंनी शब्द नावाचा ऋतू सुद्धा असाच हुंगलाय, तुडवलाय, स्पर्श केलाय, चाखलाय. म्हणूनच कदाचित या सगळ्या संवेदनातनं शांताबाईंना तो भेटत जातो आणि पुन्हा त्या आपल्याला तितक्याच सोप्या शब्दात भेटवतात. सगळ्यात महत्वाची शांताबाईंची वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे शांताबाई कधीच टोकदार बोलायच्या नाहीत. पण भाषा ही गोष्ट अशी होती की शांताबाईंना ती चुकीची म्हणलेली आवडायचीच नाही. मराठी भाषा कोणती अशा नावाचा शांताबाईंचा लेख आहे. तर त्याच्यात शांताबाईंनी साधी साधी वाक्यरचना किती मृदू किंवा सहज शांताबाई करायच्या. तर तू चुकलास असं कोणाला त्या म्हणायच्या नाहीत, उलट त्या हळूच म्हणायच्या, हे तू बरोबर केलं नाहीस. हा किती मृदू बोलणं आहे, पण त्या मृदू बोलण्याला ठामपणा यायचा तो भाषिक बाबतीत. एकदा का भाषा कोणीतरी चुकीची वापरली की बाई वेगळेच प्रश्न विचारायच्या. मराठी वाचवा पण कोणती असं शांताबाई म्हणतात. म्हणजे वेगवेगळ्या भाषांमधले शब्द, त्यांचं आदान प्रदान हे त्यांना मान्य होतं की संस्कृतोद्भव बरेच शब्द हे मराठीमध्ये आहेत किंवा इतरही अनेक भाषेतले. परंतु एका भाषेत बोलत असताना तुम्ही त्याच भाषेत व्यवस्थित बोला, शब्दांचं उच्चारण नीट करा, याकडे शांताबाईंचा कटाक्ष असायचा. त्यांनी उदाहरणादाखल काही शब्द दिलेत. प्रथित यश, तथाकथित, मथितार्थ यासारखे दुर्दैवी शब्द बघावेत असं त्या म्हणतात. याची व्युत्पत्ती नेमकी माहीत नसल्यामुळे प्रतिथ यश, तथाकथित, मथितार्थ असे चुकीचे शब्द अगदी आत्मविश्वासाने उच्चारले जातात. हे खरंच म्हणजे लाज वाटावी अशी परिस्थिती आहे, नाही का? अक्षरशः बाई तर म्हणतात आपण कायम हा शब्द वापरतो, सोहळा संपन्न झाला. साजरा होत नाही तर तो संपन्न होतो. तर संपन्न, त्याच्यानंतर विमोचन, पुस्तकाचं विमोचन, प्रकाशन होत नाही आपल्याकडे, हे असे काही आक्षेप अगदी म्हणजे कानपिचक्या म्हणतो ना आपण, तशा शांताबाईंनी दिलेल्या आहेत. खरंच आहे. कारण शांताबाईंमध्ये हा गुण कुठून येतो? शांताबाईंमध्ये हा गुण त्यांच्या वहिनीकडनंच आलाय असंच म्हणावं लागेल. कारण लहानपणी एकदा शांताबाईंची आई म्हणजे वहिनी छान सोन्याची मोहनमाळ घालून बसल्या होत्या आणि बाजूच्या काकू आल्या आणि शेजारच्या काकू येता क्षणी त्यांनी ती माळ बघून म्हटलं, अय्या छान दिसते हो माळ, मोठ्या मण्यांची आहे, लाखेची असेल नाही, कसं परवडणार सोनं? यावर वहिनी फक्त हसल्या. पुढे त्या शेजारच्या काकूंची गप्पा मारल्या आणि काकू निघूनही गेल्या. शांताबाई लहान होत्या. शांताबाई म्हणाल्या की मी खरं तर जाणत्या आणि अजाणत्या अशा दोन्ही वयातली होते. काहीतरी विचित्र घडलं एवढं मला कळलं, पण ते का याचं नेमकं शास्त्र किंवा त्याचा तर्क बाईंना लावता येत नव्हता. म्हणून बाईंनी वहिनींना विचारलं की संशयाने त्या माळेकडे पाहिलं आधी आणि विचारलं, आई ही सोन्याची माळ नाहीये का ग, लाखेचीच आहे का? तर वहिनी हसल्या तिच्या त्या सगळ्या चेहऱ्याकडे बघून आणि म्हणाल्या, नाही बाळा, अस्सल सोन्याचीच माळ आहे. मग तू त्यांना सांगितलं का नाहीस? तसं सांगायचं ना, लाख नाहीये म्हणून. आणि मुळात लाख म्हणजे काय? त्यावेळेला वहिनीने उदाहरण दिलं, अगं लाख हा धातू असतो, ज्यांना सोनं परवडत नाही ना ते लाखेचे मणी करतात आणि त्याच्यावर सोन्याचा मुलामा देतात. आणि का नाही सांगितलं माहितीये का शांता? तू बघितलंस का त्या काकूंकडे? त्या काकूंच्या गळ्यात, कानात, नाकात, पायात एक तरी दागिना होता नाही ना?
म्हणजे फुटका अलंकार सुद्धा काकूंच्या गळ्यात नव्हता. वहिनी काय सुंदर बोलल्यात. वहिनी म्हणाल्या, शांता, म्हणूनच त्यांचं दुःख त्यांनी अशा वेगळ्या शब्दात मांडलं बाळा. जेव्हा एखाद्याकडे सोनं, वाजवा वाजवा अहो त्या तरी खणखणीत वाजवा की सोन्यासारख्या. वहिनी असं म्हणाल्या होत्या की शांता, प्रत्येक वेळी आपलं दुःख चांगल्याच शब्दात माणसांना नाही ग व्यक्त करता येत. कधीतरी असूयेनं सांगितलं जातं किंवा आपल्याकडे नाही मग दुसऱ्यांकडेही नसावं अशा नकारात्मकतेने येतं. मग आपण ते उगाळायचं नाही. आपल्याला माहितीये ना म्हटल्यावर आपण ते जपून ठेवायचं. बाईंनी आयुष्यभर ही पारखी नजर ठेवली हो. सोन्याचं सोने पण जपलंच, त्याला दाद दिलीच, पण एखाद्याची लाख असेल तर त्याला कधी डिवचलं नाही किंवा चिडवलं नाही. लाख मोलाचे संस्कार सोनं होऊन बाईंच्या बाबतीत कायम झळाळत राहिले. किंबहुना सगळं उल्लेख करणं शक्य नाही, पण एक छोटासा उल्लेख करून शेवटाकडे येते. कारण हे बाई जपायच्या का याचं कारण बाई अति संवेदनशील होत्या, भावुक होत्या. म्हणूनच एखाद्या काचेला सुद्धा तडा गेलेला बाईंना आवडायचं नाही. एका घरी त्या काचेला तडा गेला होता, म्हणजे भांड ते फुटलं. तो ग्लास फुटल्यानंतर तिकडले म्हणाले, अहो त्याचा हळवा कोपरा दुखावला ना म्हणून तो खळकन फुटला. वा. एखाद्या काचेच्या भांड्याला हळवा कोपरा असू शकतो, तर माणूस नावाच्या लोलकाला, मनाच्या लोलकाला सुद्धा हळवा कोपरा असूच शकतो. ज्या वेळेला हा हळवा कोपरा जपता येतो त्याच वेळेला शांताबाईंचा लोलक न्याहाळता येतो. बाई म्हणतात तसं की गवत नसतं नुसतंच हिरवं, आभाळ नसतं नुसतंच निळं, माणसं असतात इंद्रधनुष्यांची बनलेली. माहितीये तुला? मग ही इंद्ररंगी माणसं अनुभवता येतात, तो लोलक न्याहाळता येतो. आपल्यालाच पुन्हा पुन्हा प्रश्न विचारता येतो की देवळाच्या झुमराला असे अजून किती लोलक आहेत. शांताबाईंनी निर्माण केलेलं त्यांच्या विचारांचं, शब्दांचं, भाषेचं, अस्तित्वाचं, कवित्वाचं, वक्तृत्वाचं साऱ्यांचं झुंबर इतकं लखलखीत आणि इतकं श्रीमंत आहे की त्याचा प्रकाश आम्ही एवढ्याशा वेळात तुमच्यापर्यंत पोहोचवूच शकत नाही. त्यातला फक्त एक मणी आम्ही खुडला आणि तुमच्या समोर लोलकासारखा फिरवून फक्त दाखवला. तो एक खडा आहे हो, त्याची खडी साखर करायची, त्याचा हिरा करायचा, तो आवडला नाही तर टाकून द्यायचा. हे तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला आवडला असेल तर शांताबाईंचे विचार म्हणून कोंदणात बसवा आणि नावडला असेल तर आमचे विचार म्हणून टाकून द्या. त्यामुळे हा सगळा विचार घेऊनच आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे वळत असताना मला असं वाटतं मावशी, मगाशी जो तू मुद्दा मांडलास की शेवटी काय सारं शांताबाईंनी अभेद्य पाहिलं ग. खरंय. शांताबाई, त्यांना जे संस्कार त्यांच्या घरातून मिळाले, त्यांच्या शिक्षकांकडून मिळाले, गुरुजनांकडून मिळाले आणि त्यांच्या वाचनातून, व्यासंगातून सगळे मिळाले, ते आयुष्यभर त्यांनी जपले आणि ते त्यांच्या साहित्यातून उमटलेले आपल्याला दिसतात. शांताबाईंचं सगळ्यात मोठं वैभव कोणतं तर त्यांची शब्दसंपदा. अनघा जसं म्हणाली तसं ही त्यांची शब्दसंपदा, ही त्यांची बुद्धिमत्ता, हे मात्र हे जे धन आहे हे कधीही चोरीला जाणारं नव्हतं, ते शाश्वत आहे. आणि म्हणूनच शांताबाईंचे शब्द शेवटी आपण हे शब्द या कवितेने सांगता करूया. निश्चितपणे अक्षरपण लाभलेले असे शांताबाईंचे शब्द. खरंय. फक्त तत्पूर्वी मनापासून कृतज्ञता व्यक्त करते आमच्या दोघींच्याही वतीनं की आम्हाला इथे येऊन बोलायची, मनमोकळेपणाने बोलायची संधी दिली. 1.5 तास तुम्ही हे शांत स्मरण आमच्याही बरोबरीने अनुभवलं आणि या रसिकतेनं अनुभवलं, त्याबद्दल मनापासून ऋण व्यक्त करते, कृतज्ञ आहे. पुन्हा पुन्हा येत राहू, भेटत राहू आणि नवीन काही मांडत राहू एवढीच ग्वाही देते. आणि एक नक्की सांगते की शांताबाईंनी जे स्वराज्य आपल्या मनात निर्माण केलेलं आहे त्याच्या शब्दांचं आंदोललेलं तोरण हे कधीही जुनं होणार नाही. त्याचं मराठी पाऊल कायम पुढेच पडत राहणार. याचं कारण त्यांच्या शब्दांचा ठसा. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा. प्रत्येक या शब्दावरी माझा ठसा, माझा ठसा. हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. शब्दासवे मी जन्मले, शब्दातुनी मी वाढले. हा शाप, हे वरदान, हा दैवे दिलेला वारसा. शब्दात चित्रे रेखली, शब्दात शिल्पे कोरली. शब्दामध्ये पिकुनी पुरे, फळ हे आता आले रसा. शब्दामध्ये पिकुनी पुरे, फळ हे आता आले रसा. शब्दांमध्ये जगणे मला, शब्दांमध्ये मरणे पुन्हा.
हे अंतहीन समुद्रसे, माझा परी दुबळा पसा, माझा परी दुबळा पसा. तुमचा आमचा पसा हा खरोखरच दुबळा आहे. आणि आत्ता या 1.5 तासामध्ये जेवढं आपल्याला सांगता आलं, मांडता आलं, तेवढं आपण ऐकलं, अनुभवलं. आणि मराठीचा हा जो आपला डंका आहे तो असाच मस्त, मला वाटतं, निनादत राहील असा विश्वास वाटतो. धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद. गाणं होणार आहे, फक्त गाणं ऐकून मग आपण सगळे उठूया. सदा स्वधर्म आपुला, जरी का कठीण जाहला, तरी हाची अनुष्ठिला भला देखी. स्वराज्य तोरण स्वराज्य तोरण करे, गरजती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. स्वराज्य तोरण करे, गणपती तोफांचे चौघडे, मराठी पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे. धन्यवाद. खरं तर शब्द सुगंधाने अमर हिंद मंडळाचं हे प्रांगण आज सुगंधित झालेलं आहे आणि ते करण्याची जबाबदारी नेहा आणि मेघना यांनी धरलेली आहे. 75 वर्षात आम्ही काय दिलं तर हा शब्द सुगंध जो फुलवतोय तो आज दरवळलाय. मी तुमच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. खरं तर माझ्या नयनात अंजन तुळस मंजिरीची, माझ्या नयनात अंजन तुळस मंजिरीचे म्हणून सहज फुललेली फुले मी पाहिली, आकाश पाडून चांदणी पाहिले, तेव्हा तुझ्या अंजनाचे महत्व मला कळले. मित्र हो, खरं तर हा मेचा महिना आम्ही खेळणारी माणसं आहोत, या मैदानात राबणारे खेळाडू आहेत. मैदानात खेळाडू विरतात या दिवसात आणि तरण तलावात पोहायला जातात. आज वैशाखात सुद्धा इथं शब्दांचं तरण तलाव फुललं आणि माझ्यासारखा गरमीत नालेला माणूस सुगंधी शब्दात डुंबला. कायम असंच तरण तलावात राहावं शब्दांच्या असं वाटतं. हे शब्द भांडार आज त्यांनी आपल्यासाठी खुलं करून दिलं, त्यांचे मनपूर्वक आभार. त्यांचे चरणस्पर्श करताना मी याच्यासाठी करतो की शताब्दी ओलांडून गेल्या कवितेपर्यंत माझा नमस्कार पोचणार नाही, पण त्यांनी इथे शब्द भांडार उलगडलं आणि कवी आम्हाला कळले. वारकरी संप्रदायात एक परंपरा आहे, ज्याला पांडुरंगाकडे जाता येत नाही पंढरपूरला, ते तिथं जाणाऱ्या वारकऱ्याला नमस्कार करतात की माझा नमस्कार पांडुरंगापर्यंत पोहोचेल. आम्ही याला चरणस्पर्श करतो, आमचा नमस्कार त्या कवितेपर्यंत जाईल आणि या 75 वर्षाचा सुगंध दरवळत राहो. तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. खरं तर
नेहा आणि अनघा यांचे आभार प्रकट करतानाच मागे जी संगीताची पार्श्व जोर देत होते त्या लेले काकूंचे मी आभार प्रकट करतो आणि आमचे अर्थसहाय्य अर्थ मार्गदर्शक सुभाष सराफ इथं उपस्थित आहेत त्यांचेही आभार मानतो. आपण मोठ्या संख्येनं आज इथं आलात, आमच्याबरोबर शब्दात रंगलात, तुमचेही मनपूर्वक आभार. उद्याचं व्याख्यान आहे कौस्तुभ जोशी. कौस्तुभ जोशी कोण हे मगाशी परिचय करून देतानाच आमच्या सीमानं तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यांचा विषय आहे स्वातंत्र्याच्या 100कडे जाताना. अर्थात पुढं मी का वाचत नाही, 75 आणि पुढची 25 वर्ष जाताना याचा अभ्यास कौस्तुभने केलेला आहे. कौस्तुभ कोण तर जेव्हा आम्ही वक्तृत्व स्पर्धा सुरू केल्या त्यातला पहिला क्रमांक पहिल्या वर्ष आलेला विद्यार्थी तो आज वक्ता म्हणून बोलणार आहे. हे एक या 75चं वैशिष्ट्य आहे. तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार.